ज्यांच्या वडिलांचाही माझा संबंध होता, माझ्या वडिलांचा आणि त्यांचे मित्र होते दोघे. तर असे गणेशजी बिडकर भाजपचे नेते या ठिकाणी आलेले आहेत. आज स्वामींच्या कृपेने त्यांच्या हस्ते आरती होणार आहे. आपण सर्वजण त्यांचं जोरदार टाळ्यावरून स्वागत केलं. त्यांनाही पुढे काही कामं असतात पक्षाची, समाजाची. त्याचबरोबर आपल्याला श्रीमद भागवत महापुराणाचा पुढचा अभ्यास करायचा आहे, त्याचं प्रवचन होईल. त्या दृष्टीने आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. स्वामी. नमस्ते वासुदेवाय नमः संकर्षणाय च प्रद्युम्नाय अनिरुद्धाय तुभ्यं भगवते नमः. नारायणाय ऋषये पुरुषाय महात्मने विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात्मने नमः. तुझे रूप सर्वत्र माते दिसावे, सख्यांतरी वासुदेवा वसावे. अखंडित वाचे तुझे नाम यावे, सदा धेनु सेवेत आयुष्य जावे. बहु कष्ट लोमी सख्या वासुदेवा, तुझ्या पाद पद्मी मला दे विसावा. मनाने रमावे तुझ्या नित्य नामी, नको वासना विषयी हे मधामी. खगेशासना शासना दानवाचा, जगत पावना पावना थारमेचा. तुटो नाम लावण्य कंदा, पदी वासुदेवा सुदेवा मुकुंदा. सदा सर्वदा चित्त चरणी असावे, हरी कीर्तना मंदिरी मी बसावे. तुझे नाम माझ्या वदनी वसावे, तुझे रूप माझ्या नयनी दिसावे. सगळ्याला तोपर्यंत तुम्ही बाजूला सुखकर्ता सुखकर्ता वाता विनाशी, नुरी पुरी प्रेम सुखाची. सर्वांगी सुंदर विषयी कंठी गळे माळ जय देव जय देव जय दर्शन माते मन स्वामी माते मन कामना पूर्ती. जय देव जय जय
स्वामी सीताराम स्वामी सीताराम पुण्यप्रद तव नाम असावे सदैव या ओठी श्वासा संगे स्पंदन व्हावे तुझेच जगले अगाध महिमा अगाध स्वामी तव शक्ती सगुण रूपाने येऊनी स्वामी सीताराम स्वामी सीताराम शरणाचरणे पावन व्हावे सदा तो सन्मती कर्माचा गौरी सन्मार्गाने सदैव नावे येऊनी मदहाती सगुण रूपाने येऊनी स्वामी सीताराम स्वामी सीताराम अहंपणाचा लोप करोमी सुखात जीवन करवा पावन करुणी आवे लगला तेजोमय वासरा अल्पची भिक्षा दारुणी स्वामी ज्ञाने मद संगती सगुण रूपाने येऊनी स्वामी सीताराम स्वामी सीताराम श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वाद करून श्री गणेशजी बिडकर यांची अशीच उत्तरोत्तर खूप प्रगती व्हावी अशी मी स्वामींना प्रार्थना करतो आणि ती नक्की होईल आणि अशीच समाजसेवा भरपूर त्यांच्या हातून व्हावी, त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशी स्वामींची प्रार्थना करतो. सहज एक आठवण झाली, ती जाता जाता सांगावीशी वाटली. आरती चालू असतानाच मला आठवण झाली. काहीतरी ऋणानुबंध असतात. एक ऋणानुबंध असे घडले आयुष्यात माझ्या की ज्यावेळेस मधुकरजी बिडकर म्हणजे गणेशजींचे वडील आजारी होते त्यावेळेस ते कोणाबरोबर ते निरोप पाठवायचे, दरवेळी मला बोलवायचे आणि निरोप झाला ते प्रतापला बोलवून आणा आधी आणि मग मी घरी जाऊन एक 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास बसायचो, गप्पा मारायचो. पण काय असेल ते असो, का मला बोलवायचे हे मला माहीत नाही. पण त्यांच्या शेवटच्या काळात ते मला वारंवार बोलवायचे. मी 10-12 वेळा तरी त्यांच्या घरी गेलो असेल आणि हे केवळ एक काहीतरी ऋणानुबंध असतात. अनेक वर्षांपासून एखाद्या वेळेस अनेक जन्मांचे सुद्धा असू शकतात, त्यातून हे घडत असतं. आणि आज पुन्हा एकदा स्वामींना प्रार्थना करतो आणि निश्चित स्वामींच्या कृपेने असं घडेल की त्यांची भरपूर उत्तरोत्तर प्रगती होईल आणि भरपूर समाजसेवा त्यांच्या हातून घडावी अशी स्वामींची प्रार्थना करतो आणि त्यांना आदरातिथ्य म्हणून पुष्पगुच्छ देतो. स्वामी
बॉक्स दे ना. नाव नाव इकडे ना एक फोटो घेतो या नाही. सगळ्यांना दे ना. अजून कोण आहे? फोटो काढ ना लागण बरोबर काढ या ना. नाव घे. या ना प्रसाद दे ना. एक फोटो घे काय झालं दादांनी आरतीला बोलवलं हा माझं भाग्य समजलं हे वर्ष एकूणच संपूर्ण जगावर संकट आणणार होतं परंतु शेवटी का होईना त्यातनं रस्ता परमेश्वराने दाखवलाय आणि हे वर्ष असंच निर्विघ्नपणे पुढचं वर्ष जावं अशी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि आज गुरुवार गुरुपुष्यामृत आणि अशा सगळ्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि उद्यापासून नवीन वर्ष होणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात आज स्वामींच्या आरतीने झाली आपलं ऋणी आहे. पुन्हा असंच बोलवत जावा एवढानुबंध. खरंच समाजसेवा मी जसा करतो अनेक जण करत असतात परंतु राजकारणात यश फक्त 1% लोकांना येतं. तर हे सगळं यश मिळण्याचं कारण तुम्ही जसं म्हणलात तसं मी माझं मानत नाही. वाडवडिलांची पुण्याही असते त्यांचे काहीतरी आशीर्वाद असतात म्हणून हे यश प्राप्त होत असतं असं माझं म्हणणं आहे. आणि ते आता तुमच्या बोलण्यातनं आज प्रकर्षाने मला जाणवलं की मेहनत तर प्रत्येकजण करत असतो परंतु यश त्यालाच येतं ज्याच्या पाठीमागे आशीर्वाद असतात आणि असेच आशीर्वाद वडिलांचे असतील तुम्हा सगळ्या लोकांचे असतील दादांचे असतील त्या आशीर्वादामुळेच हे सगळं जे काही दिसतंय ते प्रत्यक्षात होऊ शकतं. पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार की तुम्ही मला आज बोलवलं. धन्यवाद. स्वामी हा श्रीधर एक मिनिट थांबा. गणेशजी एक मिनिट थांबा. स्वामी आई आली. स्वामी नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. शांति शांति शांति. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ.
ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्वामी आपण गेल्या गुरुवारी अभ्यास करताना असं पाहिलं होतं की दक्षाचा फार मोठा यज्ञ हा चालू होता आणि त्या यज्ञामध्ये भगवान शंकर आल्यावर ते काहीसे अपमानित झालेले होते. दक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. ब्रह्मदेव आणि इतर देव हे भगवान शंकर आल्यावर लगेच उठून उभे राहिलेले होते. त्यांचं अभिवादन केलेलं होतं, परंतु दक्षाने लक्ष दिलं नव्हतं, दुर्लक्ष केलं होतं. तर त्याच्या पुढचा भाग आपण आता पाहणार आहोत, तो अभ्यासणार आहोत. स्वामींच्या कृपेने आज 4थ्या स्कंदामधल्या 5वा आणि 6वा अध्याय आज आपण घेणार आहोत. ठरल्याप्रमाणे आपण साधारणतः 100 श्लोकांचा अभ्यास करत असतो आणि आज मला दुपारी असं वाटलं की एखादं शिवधनुष्य किंवा जसं प्रभू रामचंद्रांनी सीता स्वयंवर त्यावेळी ते शिवधनुष्य उचललं, तर मला असं आज वाटलं की हे सुद्धा एक मोठं शिवधनुष्य आहे. ते पेलवेल की नाही पेलवेल हे मला माहीत नव्हतं, पण हे मोठं शिवधनुष्य स्वामींच्या कृपेने माझ्याकडनं उचललं गेलं. परंतु हा अभ्यास करणं आणि त्याच्यावर अभ्यास करणं हे सोपं आहे, पण त्याच्यावर निवेदन करणं, त्याच्यावर प्रवचन करणं, त्याच्यावर 2 शब्द बोलणं हे सगळ्यात अवघड काम आहे. कार्यबाहुल्यामुळे मला म्हटलं तर पाहिजे तसा वेळही मिळत नाही. नेमकं कसं होतं, गुरुवारी लोकांना मला भेटायची खूप इच्छा असते. मी किती ठरवलं तरी गुरुवारशिवाय माझा अभ्यास होऊ शकत नाही. ही स्वामीजीच काहीतरी लीला असेल आणि अवघ्या काही थोडक्या वेळामध्ये माझा अभ्यास मला करावा लागतो. परंतु तुमच्या सगळ्यांच्या निमित्ताने, हे प्रवचन करायचं या निमित्ताने, हे माझ्या 5व्यांदा वाचन चाललेलं आहे या ग्रंथाचं. 18,000 श्लोक या ग्रंथामध्ये आहेत आणि 100 श्लोक दर गुरुवारी या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर साधारण 3 वर्ष आपल्याला हा ग्रंथ सोपवायला लागणार आहे किंवा या ग्रंथाचा अभ्यास करायला लागणार आहे. फक्त भाविकांना, सद्भक्तांना, अभ्यासू लोकांना विनंती एकच आहे, याच्या पाठीमागे फार मोठे कष्ट आहेत. स्वामींचा आशीर्वाद आहे, स्वामींची कृपा आहे, त्यामुळे घडतंय. तर आपण याचं लक्षपूर्वक चिंतन करावं, अभ्यास करावा, मनन करावं अशी इच्छा आहे. मी सांगायला खूप तयार आहे, तुमच्याशी संवाद साधायला खूप तयार आहे, बोलायला खूप तयार आहे, पण त्याचा फायदा आपण सर्वांनी निश्चित घ्यावा. अनेक जण, हजारो लोक नंतर त्यांना वेळ मिळेल त्यावेळेस हे प्रवचन, रेकॉर्डेड प्रवचन ऐकत असतात. कुणी यूट्यूबवर पाहतं, कुणी FB वर पाहतं, कुणी व्हॉट्सअपला रेकॉर्डेड पाहतं. पण याच्यामागे एक तपश्चर्या आहे. त्या तपश्चर्याचं फळ मला नको आहे काही, मला काय द्यायचं काय नाही स्वामी ठरवतील आणि मी तसं काही अपेक्षाही करत नाही. पण स्वामींच्या इच्छेपुढेही मी जात नाही. तर त्यांची इच्छा असेल तसं स्वामी मला काय करायचं त्यांचं ते ठरवतील, काय करायचं काय नाही ते. पण माझी सदिच्छा एकच आहे की तुम्ही हे लक्षपूर्वक ऐकावं, जेणेकरून या संसार भवसागरातून आपण तरुण जावं. मग तो प्रपंच आहे आधी,
नंतर परमार्थ आहे. तर प्रपंच परमार्थ एकोची झाला असं व्हावं. प्रपंच परमार्थ एकोची झाला. परमार्थ कुठला आणि प्रपंच कुठला हे सुद्धा कळू नये. प्रपंच सुद्धा नेटका करावा तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे. आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ साधावा, हे बरोबर आहे. परंतु प्रपंच नेटका करताना परमार्थाकडे पण दुर्लक्ष होऊ नये. त्याचा संगम म्हणजे कसा करायचा, तर प्रपंच परमार्थ एकोची झाला, एकच तो व्हायला पाहिजे. इतकं प्रपंच कुठला आणि परमार्थ कुठला हे लक्षात देता कामा नये. प्रपंच करताना परमार्थाच्या असल्यासारखंच वागलं पाहिजे आणि परमार्थात असताना केवळ स्वामींचे आपण भक्त आहोत या भावनेतून वागलं पाहिजे. कुणी स्वामींचे भक्त असतील, कुणी रामाचे असतील, कुणी कृष्णाचे असतील, कुणी आणखी कोणाचे असतील. गॉड इज वन अँड गॉड इज एव्हरीवेअर. विराट पुरुष हा एकच असतो. मग तो वेगवेगळ्या कारणाने अनेक अवतार घेत असतो, परंतु मूळ तत्वज्ञान, मूळ शक्ती ही एकच असते. एक आदिमाया असते आणि हा विराट पुरुष एकच असतो. त्या विराट पुरुषाच्या इच्छेप्रमाणे तो जसं व्यक्त आपलं स्वतःला करतो त्याप्रमाणे तो व्यक्त होतो. कधी तो प्रभू रामचंद्रांच्या रूपात व्यक्त होतो, कधी कृष्णाच्या रूपात व्यक्त होतो, कधी स्वामी समर्थांच्या रूपात व्यक्त होतो. म्हणजे मूळचं दत्त स्वरूप, मग श्रीपाद श्री वल्लभ, मग नृसिंह सरस्वती, मग श्री स्वामी समर्थ, ही अशी त्यांची परंपरा आहे. असे त्यांचे अवतार आहेत. अवतार जरी वेगवेगळे असले तरी ते कालानुरूप अवतार घेत असतात, परंतु मूळ तत्व, मूळ शक्ती ही एकच असते, ती म्हणजे विराट पुरुष. तर अशा त्या महान अशा एकमेव विराट पुरुषाला नमन करून आपण आपला इथला सगळा कार्यभार चालवत असतो. पुन्हा एकदा सांगतो की हे पुन्हा माझ्या आयुष्यात हा श्रीमद भागवत महापुराणाचं प्रवचन मी काही कारणामुळे करू शकणार नाही. हे पहिल्यांदाच पुढे मग प्रज्ञा करेल, जमलं तर शीतल करू शकेल. परंतु भागवत महापुराण सांगायला समजा काही भाग प्रज्ञा सांगेल, नाही असं नाही. पण आज मालकांच्या स्वामी समर्थांच्या कृपेने मी जे सांगतोय ते मी हे भागवत महापुराण एकदाच सांगणार आहे. हा भाव लक्षात घ्या. त्याप्रमाणे तुमचं अटेन्शन ठेवा, त्याप्रमाणे तुमची भक्ती ठेवा, जेणेकरून हा किती आपल्या संसारात सजवायचा प्रयत्न केला, संसार खूप आपण छान केला. आपल्या ज्या ज्या काही मिनिमम गरजा असतात, आपण एक मध्यमवर्गीय माणसं आहोत, आपल्या काही फार अपेक्षा नसतात, पण एक मिनिमम ज्या काही गरजा असतात, आपलं एखादं छोटंसं घर असावं, एखादा फ्लॅट असावा, मुलाबाळांचं शिक्षण चांगलं व्हावं, लग्न कार्य व्हावीत, जे काही आणखीन असेल. पण त्याला किती सजवायला गेलो तरी तो फाटका असतो. त्याला 10 ठिकाणी ठिगळं लावली तरी 11व्या ठिकाणी कुठेतरी परत ते उसवलेलं असतं, परत आपण ते लावायला तत्परतेने धावतो. पण हे पॅच लावायचं काम आपण आयुष्यभर करताना स्वामींचा सुंदर शेला विणायचा आपल्याला. हे संसाराला हा फाटका तुटका आहे, तो तोडायचा नाही, निश्चित जोडायचा. पण तो जोडताना एकीकडे आपण स्वामींचा एक सुंदर शेला तयार केला पाहिजे, तो सुद्धा आपण विणला पाहिजे. आणि आपण निश्चितच सगळेजण सुंदर संसार करून, संसाराच्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करून आपण पूर्णतः परमार्थाकडे वळलेले पाहिजेत. त्यासाठी हा मठ आहे. नुसती तुमची संसारातली कामं झाली, घर झालं, लग्न झाली, मुलं झाली, नातवंड झाली, एवढ्या पुरता हा मर्यादित मठ नाहीये. ज्याला स्वतःच्या जीवाचा उद्धार करून घ्यायचा आहे त्यासाठी हा मठ आहे. आणि म्हणून ज्यावेळेस मला कळत नव्हतं, त्या न कळत असलेल्या वयामध्ये 1974 साली, म्हणजे जवळजवळ 48 वर्षांपूर्वी मी प्रार्थना व आत्मोद्धारक स्थान असं या मठाला म्हणायला लागलो होतो. अर्थात त्यावेळेस आत्मोद्धारक स्थान म्हणजे नेमकं त्याचं डेफिनेशन काय हे मलाही माहीत नव्हतं. पण आता मी त्यावर बोलू शकतो, त्यावर सांगू शकतो, त्याच्यावर तुमच्याशी संवाद साधू शकतो. तर असं आपण तरुणी जगाशी ताटी उघडा ज्ञानेश्वरा, हे जसं आमची मुक्ताबाई माऊलीनं म्हणाली, ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणाली, अरे तुम्ही तर काय निश्चित तरुण जाल. माऊलीनं म्हणाली आमची मुक्ताबाई धाकटी बहीण की तुम्ही तर निश्चित तरुण जाल, पण आपण तरुणी जगाशी तारा. तुम्ही तर तराल, तुम्ही तर तरणार आहात. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, पण तुम्ही ताटी उघडा. हे लावलेलं कवाड, या आश्रमाचं लावलेलं कवाड उघडा आणि जगदोद्धारासाठी तुम्ही बाहेर पडा. आणि म्हणून माऊलींनी आमच्या ससायदान म्हटलेलं आहे, आता विश्वात्मके देवी
ये वागयज्ञे तोषावे. या वागयज्ञानी या ज्ञानेश्वरांनी ही जी भावार्थ दीपिका मी लिहिलेली आहे आणि अमृतानुभव तो लिहिलेला आहे. भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, मूळचं नाव त्याचं भावार्थ दीपिका आहे. ही जी भावार्थ दीपिका मी लिहिलेली आहे, त्याचबरोबर अमृतानुभव जो लिहिलेला आहे. अमृतानुभव मध्ये सुंदर सुंदर अभंग आहेत. त्यातला मोगरा फुलला तर सगळ्यांना माहिती आहे. मोगरा फुलला, मोगरा फुलला, इवले से रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला. समोर मोळा बसलेले, तिला म्हणायला सांगितलं असतं, तिचा आवाज खूप गोड आहे, पण वेळेचा सगळा आपल्याकडे गोंधळ असतो. आपल्याला आयुष्यात आजच्या कलियुगामध्ये 2000च्या शतकामध्ये असं झालं की सगळ्या गोष्टीची पद्धत आहे, पण वेळ कोणालाच नाही. वेळेचे दरिद्र झालो. पूर्वी पैशाची दरिद्र होतो आपण. आमच्या आधीची पिढी होती ना, तर 350, 400, 300, 400 रुपये पगार असला तर 300, 400 रुपये महिन्याची मिळकत असली तर खुश असायची मंडळी सगळी. आमच्या बाईंच्या काळातली मंडळी, त्या काकाच्या काळातली मंडळी, बाईंचे भाऊ बसले समोर, तर त्या काळामध्ये 300, 400 रुपये पगार असला तर 300, 400 रुपये महिन्याची मिळकत असली की लोक खुश असायची. आज त्याच्यावर किती आकडे द्यावेत मला कळत नाही. त्याच्यावर लाखो रुपयाची मिळकत झालेली आहे, माणूस समाधानी नाही. त्यावेळेस 400 रुपयात माणूस समाधानी होता. संध्याकाळ झाली की 4 चौघांना भेटायचा, गप्पा गोष्टी करायचा, कुठं काही आध्यात्मिक भावना व्यक्त व्हायच्या किंवा काही चांगल्या चांगल्या गोष्टी एकमेकांना शेअर करायला मिळायच्या, एकमेकांची गप्पा गोष्टी व्हायच्या. एखादा सुंदर अभंग बाईंसारखा माणूस म्हणून दाखवला असता त्यांनी, सुंदर अभंग ते म्हणायचे. प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध होते. लवा एक प्रकारचा एकमेकांविषयी जिव्हाळा होता, प्रेम होतं, लवाळा होता. तर आता नेमकं झालंय, पैसा भरपूर असतं, सारखे कॉल ॲब्रॉडचे चालू असतात, ऑल ऑर बिझी, ऑल ऑर बिझी, ऑल ऑर बिझी. आणि किती पाळायचं? मग एक दिवस असा येईल, ऑल 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 दी गॉन, ऑल ऑल ऑर दी गॉन दी ओल्ड फॅमिलियर फेसेस, ऑल ऑल ऑर दी गॉन दी ओल्ड फॅमिलियर फेसेस. अशी एक वेळ झाली. आपली जीवाभावाची ही मंडळी गेली, ही मंडळी गेली. अरे मला त्यांच्याशी बोलायचं होतं, मला त्यांना भेटायचं होतं, बट दॅट टाइम व्हॉट इज द फॅक्ट? all are the gone, the old familiar faces, the old familiar faces. अरे माझ्या जीवाभावाची माणसं गेली, मीच राहिला होता. माझ्याकडे सगळं होतं, गाडी होतं, घर होतं, मोबाईल 4-5 होते, सिम कार्ड होतं, प्रत्येक मोबाईलमध्ये 2-2 होते, एकेकाकडे 4-4 मोबाईल असतात आजकाल. आणि असं असून मी लोकांशी संवाद साधू शकलो नाही, माझ्या आईशी 2 शब्द नीट बोलू शकलो नाही. का तर मी बिझी, मी बिझी, मी बिझी. अरे कसलं बिझी? देन now what is going on? Slavery of man to man, slavery of man to man, and slavery also ourselves, slavery of also ourselves. तर ही स्लेवरी नको रे बाबा. त्या पैशाचे गुलाम नको, त्या सोबतीचे गुलाम नको. आपण माणसांचे गुलाम व्हायला पाहिजे. माणसांचं प्रेम आपल्याला यायला पाहिजे. माणसा माणसाचा देव पा. म्हणून आपल्या चक्रधर स्वामी महानुभाव मधल्या ग्रंथात म्हणतात, देव नव्हे चित्रीचा, देव नव्हे धातूचा, देव नव्हे मृत्तिकेचा. चित्रीचा तो फाटेल, धातूचा तो फुटेल, मृत्तिकाचा तो भिजेल. देव आछेद आभेद निर्गुण निराकार, देव आछेद आभेद निर्गुण निराकार. अरे असा देव आहे. माणसातला देव पहा, माणसांची प्रेमाने वागा, माणसाचे संवाद चाला. एखादा आजारी असेल त्याला आवर्जून भेटायला जा. एखाद्याच्या घरी काही दुःख असेल आवर्जून त्याचं सांत्वन करण्यासाठी त्याला भेटायला जा. नुसते कंडोलन्स तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवले, काहीतरी एक शॉर्ट फॉर्म मध्ये काहीतरी लिहिलं, दॅट्स नॉट वेल, दिस इज नॉट गुड, दिस इज नॉट फेअर. देन अरे प्रत्यक्ष संवाद साधा, जा त्याच्याकडे. एवढा वेळ काढा आयुष्यातला. किती पैसे मिळाले तुम्हाला सुख मिळतं? आज ₹1,00,000 मिळले तरी लाखाचं पॅकेज मिळालं लोक आठ्या पडतात. काय ₹1,00,000 मिळायला मिळतात? मग कारण त्या मुलाचं किंवा मुलीचं तो मला 2 लाखाचं पॅकेज आहे. आणि किती पॅकेज पाहिजे तुम्हाला? किती पैसे मिळाल्यावर तुम्ही सुखी होणार आहात? म्हणजे सगळेजण त्या पैशाच्या आणि त्या सुबत्तेच्या आणि त्या आयटीच्या मागे धावत सुटले, आयटीच्या मागे धावत सुटले. आणि किती पळायचं तुम्ही?
सी हाऊ दे रन्स अशी गोष्ट व्हायची. सी हाऊ दे रन्स आणि आमच्यासारखी गंमत पाहत बसतो, अरे कसे पाहतात ते. आणि मग काय ऐकायला काय मिळतं, अहो दोघेही चांगले कमवते होते, याला 1.5-2 लाख होते, त्याला लाखभर होते, आणि मग दिवस. अरे ही काय गोष्ट आहे. आमच्या काळात भाईंना माहिती आहे किंवा आमच्या वसवाच्या वडिलांना माहिती आहे, पुढे डिवोर्स शब्द आपल्याला माहित नव्हता भाई. आणि आता आठवड्यात 2-4 वेळा ऐकायला डिवोर्स डिवोर्स डिवोर्स. अरे व्हॉट इज दिस इज नॉट वेल. आणि कशासाठी हा समाज आहे, ही आपली भारतीय संस्कृती आहे. आपण जेव्हा भावाने एकत्र राहणं, एकत्र वाढणं, एकत्र बोलणं, समाजात एकत्र कुटुंब पद्धत असणं, आई वडील सासू सासरे यांच्याशी प्रमाणे वागणं, तर आपण जिवंतपणाचं लक्षण आहे. किती पैसे मिळाले हा जिवंतपणाचं लक्षण नाही. उदरनिर्वाहापुरता आपल्याला देव देत असतो, कोणालाही देव उपाशी झोपवत नाही. मुंगीला सुद्धा झोपत नाही तर तुम्ही आम्ही काय. त्या मुंगीला तुम्ही रोज साखर घालून घालायला लागेल, तू जर हे साखर, हे तुला पाण्याचं इथे डिश ठेवलेली आहे, हे फिल्टर वॉटर आहे, हे एकदम स्टरलाइट वॉटर आहे, असं ठेवतो का आपण. काय हे ॲक्वागार्ड मधलं आहे, नाही ठेवत आपण. त्याचा सांभाळ देव करतो, आपलाही सांभाळ देव करत असतो. पण आपण वेळासारखे नको त्या गोष्टीकडे धावतो आणि जिथं धावायला पाहिजे तिथले रस्ते आपल्याला क्लोज झालेले आहेत. ऑल शटर्स आर क्लोज. ही परिस्थिती बदलायची यासाठी आपण पुढच्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. या अध्यायात ही सगळी पार्श्वभूमी आहे. मी या अध्यायाला ग्रंथाला सोडून काही बोललेलो नाही आहे, या ग्रंथाच्या अनुषंगानेच बोललेलो आहे. आणि जर समाजातल्या तीव्र दुःखाबद्दल मी बोललो नाही तर मला स्वामी क्षमा करणार नाही. जे आज समाजात घडते ते घडू नये यासाठी आज हा प्रयत्न आहे. घरातले आजी आजोबा, आई वडील, सासू सासरे हे सुद्धा सुखी पाहिजेत, त्यांची सुद्धा विचारपूस व्हायला पाहिजे. भले तुम्ही काळापर्यंत लांब लांब राहत असाल, आई वडील एकीकडे, सासू सासरे दुसरीकडे, आपण तिसरीकडे, असं जरी असलं तरी आई वडिलांची जरूर चौकशी करता. बाबा आई तुला बरं आहे का, बाबा तुम्हाला बरं आहे का, पप्पा तुम्हाला बरं आहे का, डॅडी तुम्हाला बरं आहे का, तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला भेटायला येऊ का, तुम्हाला काय गरज असली मला कधी फोन करा. एवढे 2 शब्द आपण प्रेमाने बोलू शकत नसू तर आपण हरलो आयुष्यात. आणि जर बोलू शकत असतात ते जिंकलेले. ही हार आणि ही जीत, तर हार आपण खायची का जीत घ्यायची हे तुम्ही तुमचं ठरवायचंय. आणि तर तुमची स्वामींची भक्ती फळाला येईल, तर स्वामींना नमस्कार करण्यात, त्यांची सेवा करण्यात अर्थ आहे. नंतर इथं दिवसभर सेवा केली आणि घरी सगळ्यांना हेटेटिंग केलं, तिरस्काराने पाहिलं, त्यांच्याशी प्रेमाने काही 2 शब्द बोलले नाही तर त्याचा काय उपयोग नाही. प्रत्येक माणसाची, मग समजा एखादा समोरचा वाईट वागला, ठीक आहे. आता मला काही जण एकदम विचारतात, अहो काका ते मठात अमुक अमुक तुमच्या आले होते, मग अहो ते माहितीच का तुम्हाला कोण होते, कुणी असतील बाबा, तर ते अमुक अमुक भाई आहेत ना त्यांच्याशी कनेक्टेड आहेत, ते अमुक अमुक आहेत ना त्यांच्याशी कनेक्टेड आहेत, ते तमुक तमुक आहेत ना डी ग्रुपमधले, त्या डी ग्रुपमध्ये त्यांच्याशी कनेक्टेड आहेत. अरे असं नका, तो मठात आलेला चांगला, मी त्याचं आनंदाने स्वागत करीन. कारण तो 10 वेळा जर मठात आला तर 11 वेळा वाईट गोष्टी सगळ्या सोडून देईल, तो चांगल्या ट्रॅकवर येईल, तो पंथावर येईल. त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मला काही दुःख वाटत नाही कुणी कुठल्या प्रकारची लोक आले ती. अरे चांगला समाज, चांगली माणसं निर्माण होण्यासाठी हे मठाचं कार्य आहे. मठ म्हणजे नुसतं येऊन काय डोळे उठून अध्यात्म करायचं असं नाहीये. मठ म्हणजे काही सारख्या जपाच्या माळ उडत बसायचं याच्यासाठी मठ नाहीये. सगळा समाज चांगला व्हायला पाहिजे, सगळा समाज कल्चरल व्हायला पाहिजे. ऑल आर मस्ट बी सोशल अँड कल्चरल, त्याला समाज म्हणतात. स्वामी आता पंचमोध्याय हा मैत्रवाच भव भवान्या निधनम प्रजापते रसकृत्याया अवगम्य नारदात स्वपार्षद सैन्यंच तद्वरी भूर्भिया विद्रावितम क्रोधम पारमादले. मैत्री ऋषी विदुराला ही सगळी कथा सांगतायत. आणि विदुराला मैत्री ऋषी सगळी कथा सांगताना तीच कथा पुढे कॅरी फॉरवर्ड झालेली आहे की परीक्षित राजाला आमचे शुकमुनी शुकाचार्य जे व्यासांचा मुलगा आहे, तो व्यासांचा मुलगा ही गोष्ट सगळी आपल्या परीक्षित राजाला सांगतो. परीक्षित राजाला ही सगळी कथा तो एक 7 दिवसांमध्ये सांगतोय. त्याचं कारण असं होतं की परीक्षित राजा याला फक्त
एक आठवड्याचंच आयुष्य शिल्लक राहिलेलं असतं. एक आठवड्यानंतर किंवा एक आठवड्याच्या कालावधीमध्ये त्याला सर्प चावून तो जाणार होता आणि ही गोष्ट सत्य घडणार आहे असं शुकमुनींना माहीत होतं. त्यामुळे शुकमुनींनी हा ग्रंथ किंवा हे श्रीमद भागवत महापुराण हे 7 दिवसांमध्ये या परीक्षित राजाला सांगितलं. त्याचं हे मेन कार्यक्रम आहे, त्याचा हा मेन उद्देश आहे. कारण अभिमन्यूचा जो पुत्र आहे, अर्जुनाचा जो नातू आहे परीक्षित राजा, तर आणि त्याची पत्नी जी आहे उत्तरा, तर असे जे पती पत्नी आहेत, तर त्या अभिमन्यूच्या पुत्राला म्हणजे अर्जुनाच्या नातवाला हे एक आठवड्याचंच आयुष्याचा राहिलेलं होतं शिल्लक. एक आठवड्याच्या आत हा ग्रंथ किंवा हे सगळं श्रीमद भागवत महापुराण सांगून व्हायला पाहिजे. म्हणून शुकमुनींनी, व्यासांचा पुत्र जो शुकमुनी आहे, त्यांनी हे 7 दिवसामध्ये सप्ताह म्हणून त्याला हे सगळं ऐकवलं, त्याचं आख्यान केलं, त्याला हे सगळं समजावून सांगितलं. आता 7 दिवसांमध्ये ऐकून सगळं समजण्या इतका परीक्षित राजा तेवढाच तत्वज्ञानी होता, तेवढं ज्ञान त्याला होतं. तसं पाहिलं तर आजकालच्या काळामध्ये एक आठवड्यात हा ग्रंथ वाचून त्याचा अभ्यास पूर्ण होणं कोणालाही शक्य नाही आहे. तर लोकांना असं वाटतं की श्रीमद भागवत महापुराणाचा सप्ताह असतो, तर हा सप्ताह या कारणासाठी होता त्यावेळी. आता ही गोष्ट आज ॲप्लिकेबल नाही आहे. तर हा ग्रंथाचा अभ्यास, सखोल अभ्यास करायला आपल्याला जी 3 वर्ष लागणार आहेत ती अगदी बरोबर आहेत. आणि 3 वर्षात हा अभ्यास आपण पूर्ण करणार आहोत, की जो पुन्हा होणे नाही. 3 वर्षाचा पुन्हा प्रज्ञा सांगेल काही होईल, तो भाग निराळा आहे. परंतु मलाही काही आत्मचिंतन करण्यासाठी काही वेळ हवा आहे. त्यामुळं मी स्वतःच्या आत्मचिंतनासाठी, स्वतःच्या उपासनेसाठी काही काळ देणार आहे. त्यामुळं हा ग्रंथ माझ्याकडून पुन्हा होणं शक्य नाही हे मला माहिती आहे. कारण मला इतर काही गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. मी एक मुमुक्षु साधक आहे. त्या दृष्टिकोनातून मला काही आध्यात्मिक स्वामी जसं मला सुचवतील, सांगतील तसं मला काही अभ्यास करायचा, काही साधना उपासना करायची. तर त्या दृष्टिकोनातून हा 2023च्या सुरुवातीच्या आसपास हा ग्रंथ आपल्याकडून पूर्ण होईल. तर मैत्रेय ऋषी हे विदुराला सांगतायत आणि विदुराला मैत्रेय ऋषींनी काय सांगितलं हे आता आपल्याला शुकमुनी परीक्षित राजाला सांगतात. अशा रीतीने ही कथा पुढे आलेली आहे, अशी फॉरवर्ड झालेली आहे. तर मैत्रेय ऋषी असं म्हणतायत की महादेवांनी, आदिनाथांनी, शंकराने या नारदांच्याकडून असं ऐकलं होतं की दक्षामुळे अपमानित झालेली त्याची जी मुलगी होती सती, या सतीला अपमान झाला आणि म्हणून ती ध्यानाला बसलेली आहे. तिचा तपप्रभाव एवढा होता की त्या स्वतःच्या अंगामध्ये अग्नी निर्माण झालेला आहे आणि अग्नी निर्माण होऊन तिने स्वतः देहत्याग केलेला आहे. त्यामुळं अशा रीतीने सती जी या महादेवाची, भगवान शंकरांची, आदिनाथाची जी पत्नी होती, त्या आदिनाथांच्या पत्नीने आपला जीव समर्पित केलेला आहे आणि तिने समाधी घेतलेली आहे. आणि त्यामुळं भगवान शंकर हे दुःखी झालेले होते. आणि त्याचवेळी त्या दक्षाच्या यज्ञातून अनेक ध्रुव प्रगटलेले आहेत आणि त्यांनी पार्षदांची जी सेना आहे त्या सगळ्या सेनेला पिटवून लावलेलं होतं. आणि त्यामुळं भगवान शंकरांना वाईट वाटलेलं होतं, त्यांना दुःख झालेलं होतं की अरे माझ्या सेनेला या दक्षांच्या सेवेकरांनी आणि त्या यज्ञाच्या तून निर्माण झालेले ध्रुव होते, त्यातून ज्या शक्ती निर्माण झालेल्या आहेत त्यातून माझ्या सगळ्या लोकांना पिटाळून लावलं, असंही त्याला शंकराला वाटत होतं. आणि शेवटी आदिनाथांना हे सहन झालेलं नाही. जसं ते काही वेळेस तांडव नृत्य करतात त्याप्रमाणेच त्या दिवशी घडलेलं आहे. आणि भगवान शंकरांनी उग्र रूप धारण केलेलं आहे आणि त्यांनी उग्र रूप धारण केल्यावर आपली एक जटा उपटलेली आहे आणि त्या जटेतून ती जटा उपटून त्यांनी या धर्तीवर, या पृथ्वी मातेवर आपटलेली आहे. त्यातून एक महान असा पुरुष निर्माण झालेला आहे आणि तो महान पुरुष जो निर्माण झाला तोच म्हणजे वीररुद्र किंवा वीरभद्र. तो म्हणजे वीररुद्र
रुद्र म्हणजे क्रोधाग्नी असलेला किंवा क्रोध असलेला रुद्र, आणि त्याला वीररुद्र असं त्यांनी म्हटलेलं आहे व्यासांनी, किंवा वीरभद्र असं म्हटलेलं आहे. आणि तो असा निर्माण झालेला आहे. तो खूप अकराळ विक्राळ होता, त्याला हजारो हात होते, आणि त्याचं शरीर या वीररुद्राचं अर्थात आदिनाथांचाच जेटेतून निर्माण झालेला, तर त्याचं रूप एवढं मोठं होतं की तो जरी या धरती मातेवर उभा असला तरी त्याचं शिर हे स्वर्गात होतं. त्याला हजारो हात होते आणि त्याचा मेघासारखा श्यामवर्ण होता, आणि त्याच्या मस्तकावर लाल अशा जटा होत्या. त्याचे डोळे म्हणजे जसे काही अग्नीच्या ज्वाळा आहेत असे त्याचे डोळे होते. त्याच्या हातामध्ये अनेक प्रकारची शस्त्रास्त्र होती, अनेक प्रकारची वेपन्स होती. त्याच्या गळ्यात मुंग्यांच्या माळा होत्या. त्यांनी आदिनाथांना खाली वाकून बसून गुडघे टेकून नमन केलेलं आहे, आणि त्यांनी भगवंताला आदिनाथांना असं विचारलेलं आहे, भगवंता मी आता काय करू? तर भगवंताने असं उत्तर दिलेलं आहे, हे वीररुद्रा तू माझा अंश आहेस. माझे जे पार्षद आत्ता हरलेले आहेत, पळून गेलेले आहेत, तर त्या दक्षाच्या यज्ञात तू जा, तिथे माझे सगळे सेवेकरी, माझं सगळं सैन्य, माझे सगळे पार्षद हे पळून गेलेले आहेत, त्यांना तू एकत्र कर, त्यांना तू सेनापती हो, आणि आपल्या पिटाळून लावलेल्या पार्षदांच्या सेनेला एकत्र आण. जेव्हा भगवान शंकरांनी अशी त्या वीरभद्राला आज्ञा केली, त्यावेळेस वीरभद्रांनी स्वतःवरती एक प्रदक्षिणा केली, आणि त्यांना जणू काही त्यांनाच प्रदक्षिणा घातली. अशी भगवान शंकरांना त्याने मनोमन प्रदक्षिणा घालून तो तिथून निघालेला आहे. तो तिथून निघाल्यावर त्याने भयंकर अशी गर्जना केलेली आहे, आणि त्याच्या समोर मृत्यू सुद्धा घाबरायला लागलेला आहे. मृत्यू सुद्धा घाबरायला लागलेला आहे. मृत्यू सुद्धा संहार करायला, मृत्यू सुद्धा काही प्राण्यांचा संहार करायला थबकलेला आहे. इतका काळ किंवा मृत्यू हा सुद्धा घाबरलेला होता. आणि त्यावेळेस अनेक रुद्रांचे गण त्या ठिकाणी आलेले आहेत. अनेक रुद्रगण त्या ठिकाणी निर्माण होऊन सगळेजण त्या दक्ष राजाच्या यज्ञमंडपाकडे धावलेले आहेत. अचानक उत्तर दिशेकडून फार मोठ्या धूळ अशी आकाशात उडत होती. परंतु सगळ्यांना असं वाटतं की त्यावेळेचा राजा प्राचीन भरीही हिला वेलांट्यांनी रफार आहे. प्राचीन भरी नावाचं राज्य होतं. त्या प्राचीन भरीचा असा दरार होता की त्याच्या राज्यात कुठलंही संकट येऊ शकत नव्हतं. तो तेवढाच भगवंताचा उपासक होता. त्यामुळे त्याला खात्री होती की माझ्या राज्यात कुठलंही अरिष्ट येऊ शकणार नाही, ना नैसर्गिक ना इतर कुठलं. म्हणजे जसं आज आपण गेले वर्षभर या कोविड-19नी किंवा कोरोनाने सगळं जग आज अगदी मेटाकुटी झाले, शुद्ध झालेले, प्रशुद्ध झालेले, तसं हा प्राचीन भरी ज्यावेळेस राजा होता त्यावेळेस असं होतं की कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती, कुठल्याही प्रकारचं रोगराई किंवा कुठल्याही प्रकारचा पूर आला, नैसर्गिक संकट आलं, वादळ झालं असं येऊ शकत नव्हतं. एवढी त्याची शक्ती होती. एवढा मोठा तपस्वी राजा होता. राजा कसा असावा तर जनता कशी सुखी असावी, तर नैसर्गिक दुःख पण येऊ नये, नैसर्गिक संकट पण येऊ नये, त्याचबरोबर जनताला कुठल्याही प्रकारचं दुःख नसावं अशी काळजी घेणारा राजा होता. आणि त्यामुळं सगळी प्रजा सुखी असायची, आनंदी असायची. आता कसं आहे हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही रोज वर्तमानपत्र वाचत असाल, व्हॉट्सअपवर बघत असाल, टीव्हीवर काही बातम्या बघत असाल. आता सगळं त्याच्या विरुद्ध सगळं चाललेलं आहे. हा वाघ निराळा. पण अजूनही संध्याकाळ झालेली नव्हती. गाई गुरंढोरं ही रानातून याची वेळ अजून झालेली नव्हती. तरी हा धुराळा कसा असं तिथल्या प्रजेला वाटायला लागतंय. परंतु अरिष्ट तर काही येणार नाही, कारण प्राचीन भरीचं राज्य चालू आहे. त्यामुळे आपल्या देशावर काही अरिष्ट येणार नाही अशी त्यांना मनोमन खात्री होती. त्यावेळी दक्षाची जी पत्नी होती प्रसूती नावाची, त्या आणि इतर सगळ्या तिच्या सहेली, तिच्या मैत्रिणी
तिथे जमलेल्या सगळ्या अधिकारी स्त्रिया या व्याकरून म्हणाल्या की प्रजापती दक्षाने सतीचा खूप घोर अपमान केला, आपल्याच मुलीचा खूप घोर अपमान केला. सती त्यावेळेस आलेली होती तरी तिला या दक्षाने निग्लेक्ट केलेलं, तिच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. का तर तिचा नवरा, तिचा पती किंवा दक्षाचा जावई हा केवळ व्याघ्रजून घालून हिंडतो, गळ्यात मुंग्यांच्या माळा अडकवतो, तो भूतनाथ आहे, तो भूतपती आहे. आणि म्हणून तो आपल्या जावयाला शंकराला सुद्धा असं तिरस्कार करायचा. त्यामुळं त्याची मुलगी सती जी होती तिला सुद्धा तो असं जवळ करायचा नाही, तिला सुद्धा तो निग्लेक्ट करायचा, तिला सुद्धा तो दूर लोटायचा किंवा तिला सुद्धा तो प्रेमाने वागायचा नाही. आणि त्यामुळं निरपराध अशा बालिकेला आपल्या तिचा तिरस्कार केला, त्या पापाचे फळ असेल असं या तिची जी आई होती प्रसूती, त्या आईच्या मैत्रिणी या दक्षाच्या पत्नीला म्हणजे प्रसूतीला असं म्हणायला लागलेले आहेत. त्यावेळी असंही तेज असल्यामुळं या हा जो रुद्र आहे, हा वीररुद्र आहे किंवा वीरभद्र आहे, त्याच्याकडे कोणाची पाहण्याची सुद्धा हिंमत झालेली नाही. त्याच्या 11 विक्रमाच्या दाढा होत्या आणि 11 विक्रा दात पण सुद्धा त्याचे लोक घाबरून जायचे. आणि त्यावेळी अशी अवस्था निर्माण झालेली होती की या अवस्थेमध्ये या प्रजेचं, या जनतेचं काय होईल आणि काय नाही असं एका क्षणात सगळं पारडं बदलू शकतं, अशी भयभीत अवस्था त्या प्रजेमध्ये निर्माण झालेली होती. सगळेजण दक्षाच्या त्या यज्ञामध्ये भयभीत होऊन एकमेकांकडे पाहत होते, सगळेजण खूपच घाबरलेले होते. आणि अशा वेळेस हे विदुरा, त्यावेळेस जे रुद्रगण धावत आले त्या रुद्रगणांनी या वीरभद्राच्या आधिपत्याखाली, तो सरसेनापती झालेला होता, त्याच्या आधिपत्याखाली त्या दक्षाच्या यज्ञ मंडपाला सगळा गराडा घातलेला होता. आणि त्या वीरभद्राबरोबर जे शिवगण आलेले होते त्यातले अनेक जण भुऱ्या रंगाचे होते, कुणी पिवळे होते आणि काही जण तर मगरीसारखे असे होते, काही जण बुटके होते परंतु अत्यंत क्रोधी होते. आणि असे सगळेजण त्या दक्षाच्या यज्ञ मंडपाला वेळाजून बसलेले होते. त्या यज्ञ मंडपाच्या मोठा शामियाना, मोठा मंडप त्या ठिकाणी होता. अनेक राजे राजवाडे त्या ठिकाणी आलेले होते, अनेक अधिकारी पुरुष होते, अनेक ऋषीमुनी होते. आणि अशा एवढ्या मोठ्या सभेला, एवढ्या मोठ्या यज्ञ चाललेल्या ठिकाणी या शिवगणांचा, या वीरभद्राचा आणि त्याच्या पार्षदांचा गराडा पडलेला आहे. तिथे मणिमान नावाचा जो होता, त्या मणिमान यांनी भृगु ऋषींना बांधून टाकलेला आहे. आणि वीरभद्राने मात्र, म्हणजे ज्या जटेतून हा वीरभद्रा, शंकराच्या जटेतून जो हा वीरभद्रा निर्माण झालेला होता, त्या वीरभद्राने प्रजापती दक्षाला कैद करून टाकलेलं होतं. आणि चंडिश नावाचा जो या वीरभद्राचा शिष्य होता, त्या चंडिशाने पुषाला असंच कैद करून टाकलेलं होतं. तसंच नंदीश्वराने भगदेवतेला पकडलेलं होतं. नंदीश्वर म्हणजे नंदी. या ग्रंथामध्ये भगवंताच्या पुढे जो नंदी असतो त्याला ईश्वर म्हटलेला आहे. नंदीश्वर आपण एकेरी उल्लेख करतो कारण आपल्याला कळत नसतं, आपण म्हणतो देवापुढे नंदी आहे, परंतु या ग्रंथात नंदीचा उल्लेख नंदीश्वर म्हणून केलेला आहे. त्याला सुद्धा मानाने या ठिकाणी एकेरी संबोधलेलं नाहीये. हिअर इज नो सिंगल वर्ड फॉर नंदी, हिअर इज नंदीश्वर असं त्याला म्हटलेलं आहे. या नंदीश्वराने भग नावाची जी देवता आहे, जी यज्ञामध्ये असते, त्या भग नावाची त्या देवतेला सुद्धा या नंदीश्वराने कैद केलेला आहे. या भगवान शंकरांच्या सगळ्या सेवकांचे, पार्षदांचे हे भयंकर असे प्रताप पाहून तिथली सगळी रुद्री मंडळी, तिथले सगळे ऋषीमुनी, यज्ञकर्ते हे धायकुतीला आलेले आहेत. आणि तिथले जे देव त्या ठिकाणी जमा झालेले होते यज्ञासाठी, ते देव सुद्धा वैभवतून पळालेले आहेत. कारण हा शंकराचा महाअवतार, रुद्र अवतार असा तो वीरभद्र त्या ठिकाणी आलेला आहे किंवा वीररुद्र त्या ठिकाणी आलेला आहे.
म्हणून सगळे देव सुद्धा इतस्ता पळून गेलेले आहेत. भृगुमुनी हे स्त्रुवा घेऊन हवन करत होते. भृगुमुनी स्त्रुवा घेऊन हवन करत होते. स्त्रुवा म्हणजे पळी, लाकडी पळी असते लांब यज्ञ करताना, ती लाकडी पळीला स्त्रुवा म्हणतात. त्या स्त्रुवेने ते स्त्रुवा, तर त्या स्त्रुवेने ते हवन करत होते. यज्ञामध्ये तूप घालत होते, साजूक तूप घालत होते आणि काही हवनाच्या गोष्टी घालत होते. तर त्यांचं हवन चालू होतं, परंतु वीरभद्रांनी त्यांना सुद्धा असं पटकन उचललेलं आहे. का तर ज्यावेळेस महादेव त्या ठिकाणी दक्षाच्या या यज्ञाच्या वेळेस उपस्थित राहिले होते, त्यावेळेस या भृगुमुनींनी सुद्धा महादेवाची अवहेलना केलेली होती. महादेवांना रिसिव्ह केलेलं नव्हतं. महादेवांना त्यांनी अपमानास्पद वागणूक दिलेली होती आणि महादेवांकडं या भृगुमुनींनी सुद्धा डुंकून सुद्धा पाहिलेलं नाही. त्यामुळं या नंदीश्वराला सुद्धा राग आलेला आहे. नंदीला म्हणजे नंदीश्वराला राग आलेला आहे आणि वीरभद्र तर वीररुद्र रूप त्यांनी धारण केलेलं होतं. त्यामुळं तो क्रोधायुक्त झालेला आहे. त्या क्रोधायुक्तपणाने भगदेवाला त्याने पृथ्वीवर आपटलेला आहे आणि पृथ्वीवर आपटल्यावर त्याचे डोळे आपोआप बाहेर पडलेले आहेत. दक्ष त्या यज्ञामध्ये ज्यावेळेस भगवान शंकरांची निंदा करत होता, तर त्यावेळी त्या भगदेवानीच दक्षाला डोळ्यांनी फोन करून प्रोत्साहन दिलं होतं की तू असंच कर, भगवान शंकरांना किंवा श्री महादेवांना तू त्यांचा आदर सत्कार करू नकोस, त्यांचा अनादर कर, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर, त्यांना निग्लेक्ट कर, असं या महादेवांच्या बद्दल त्या दक्षाच्या देवसभेमध्ये या भगदेवानी या दक्षाला सांगितलेलं होतं. दक्षाने खोलीने त्यांना सांगितलेलं होतं आणि म्हणून त्या भगदेवाला या पृथ्वीवर आपटलं गेलेलं आहे. जसं अनिरुद्धाचा ज्यावेळेस विवाह असतो त्यावेळेस बलरामाने कलिंग राजाचे दात उपटलेले होते. ज्यावेळेस कृष्णाचा जो मुलगा होता अनिरुद्ध, त्याच्या विवाहाच्या वेळेस बलरामाने कलिंग राजाचे दात उपटलेले होते. तसेच पुरुषाचे दात त्यावेळेस या वीरभद्राने तोडलेले आहेत. का तर त्यांनी महादेवांना खूप अपशब्द वापरलेले आहेत. त्या अपशब्द खूप महादेवांना वापरल्यामुळं या पुरुषाचे दात यांनी तोडून टाकलेले आहेत. नंतर हा वीर रुद्र हा दक्षाच्या छातीवर बसलेला आहे आणि तो त्याचं मुंडकं कापायचा प्रयत्न करू लागलेला आहे. परंतु खूप प्रयत्न करून सुद्धा त्या दक्षाचं मुंडकं तुटत नव्हतं, अशी अवस्था झालेली आहे. त्यावेळेस या वीररुद्राला किंवा वीरभद्राला आश्चर्य वाटतं की मी एवढ्या शक्तीने, एवढ्या ताकदीने, एवढ्या पूर्ण अशा माझी सगळी शक्ती एकवटून प्रोत्साहनाने मी त्याचं शिर हे धडापासून वेगळं करतोय, तरी ते वेगळं होत नाही. तर असं काय असावं? त्याला नेमकं यज्ञामध्ये जी पशूंची आहुती दिली जाते ते आठवलं आणि ते आठवून त्यांनी त्याप्रमाणे केलं आणि दक्षाचं मुंडकं, दक्षाचं शिर हे धडापासून त्याने एक क्षणात वेगळं केलेलं आहे आणि त्याचं डोकं किंवा शिर हे या दक्षाचं धडापासून वेगळं झालेलं आहे. की जो या भगवान शंकरांचा सासरा आहे, त्या सासऱ्याचं शिर हे धडापासून त्यावेळेस या वीरभद्रांनी वेगळं केलेलं आहे. वीरभद्र अत्यंत संतापलेला आहे. आपल्या महादेवांचा, आपल्या देवाचा, आदिनाथांचा त्यांनी असा अपमान केलेला आहे. पुन्हा त्याला आठवतं आणि म्हणून दक्षाचं जे डोकं त्यांनी तोडून टाकलेलं आहे, शिर जे तोडून टाकलेलं आहे, ते शिर त्यांनी त्या दक्षिणा अग्नीत टाकलेलं आहे आणि त्या सगळ्या त्यावेळेस एका क्षणात त्याच्या क्रोधामुळे तो यज्ञमंडप सगळा जळायला लागलेला आहे आणि तो पुन्हा यज्ञाचा सगळा विध्वंस करून हा वीरभद्र हा कैलास पर्वताकडे निघालेला आहे. तुम्ही म्हणाले कसं शक्य आहे? तर आजही मालवणजवळ एक गाव आहे. तर त्या मालवणजवळच्या गावामध्ये तिथे आपले बाळकृष्ण जांभेकर गुरुजी राहतात. आपल्या मठात
आता रोज ते सध्या अभिषेकाला या ठिकाणी येत आहे. आपले दत्त जयंतीचे दर म्हणजे ऍक्च्युली दर पौर्णिमेचा अभिषेक या ठिकाणी चालतो. त्या अभिषेकाला स्वामींच्या कृपेने आपण फक्त 30 रुपये घेत असतो. तिथे 30 रुपये गुरुजींना द्यायचे असतात, तर पौराहित्य म्हणून. आणि मला मग इथे येणारे भक्त लोकच म्हणाले, काका 30 रुपये तुम्ही वाढवा जरा. म्हणून मी गुरुजी लोकांना विचारलं, कारण बाळकृष्ण जांभेकर गुरुजी, शशिकांत प्रभुणे गुरुजी आणि समीर बोंडाळे गुरुजी असे 3 गुरुजी या ठिकाणी अभिषेकाला पौर्णिमेपासून एक 7-8 दिवस दररोज असतात, कारण अभिषेकच एवढे असतात. तर मी लाव गुरुजी, या सगळ्या भक्तांचं असं म्हणणं आहे की अभिषेकाची काही रक्कम वाढवावी, तर तुम्हाला काय वाटतं, काय एवढी तुमची दक्षिणा ठीक आहे? म्हणजे काही नाही, 30 रुपये तुम्ही देताय, भरपूर आहेत आणि हा स्वामींचा प्रसाद आहे, त्यामुळे ते किती दक्षिणा आहे हे हा विचार नाही आमच्या मनात. या विचारांचे गुरुजी आपल्याला लाभले, हे या मठाचं ऐश्वर्य आहे. या मठाचं ऐश्वर्य काय काय सांगावं, ते तर कशाची कमतरता नसते. अन्नपूर्णा देवी तर कायम प्रसाद देत असते. इथे कोइंबतूरवरून एक जण आपल्याकडे येतात, तर त्या कोइंबतूरवरून ज्या येतात त्यांचं नाव बहुतेक आडनाव जरा वेगळं आहे, मुदगुल वगैरे असं काहीतरी वेगळ्या प्रकारचं आडनाव आहे, पण तिला रागिनी किंवा राणी म्हणतात. तर त्या येतात इथे. तर ज्यावेळेस आल्या होत्या तर त्यावेळेस त्यांना त्यांची भक्ती पण तेवढी आहे म्हणा. त्या एका बँकेच्या तिकडे कोइंबतूरला ऑफिसर आहेत, क्लासरूम ऑफिसर आहेत, पण साऊथ इंडियन आहेत. पण स्वामींची एवढी भक्ती त्यांच्या मनात रुजलेली आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मी ज्या वेळेस मठात आले कोइंबतूरवरून त्याच वेळेस माझ्या मनात मी स्वामींना बोलत पण नाही, पण जी माझ्या मनात काही शल्य असतं, काही दुःख असतं, काही संकट असतं, मग ते सांसारिक असेल, ऑफिसमधलं असेल कुठले, ते मी माझ्या मनात नुसतं असतं कुठेतरी, पण मी इथून कोइंबतूरला परत जाईपर्यंत तो प्रश्न सॉल्व्ह झालेला असतो, असं त्यांचा अनुभव आहे. मग त्या विचारा कोइंबतूरवरून इथे नेहमी येतात. ते एकटे येत नाही, अख्खी फॅमिली येते, त्यांच्या शेजारचे बाजूचे पण लोक येतात. त्या आता उत्तम प्रकारे ध्यान करतात. कुठं कोइंबतूर, कुठं आपण, पण कोणाच्या भाग्यात काय लिहिलं असतं, कोण भक्त कसा असतो बघा. ते तिथं बसून आपल्या मठात ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे ध्यानधारणा करतात. भले 5 मिनिटं का करणार नाहीत, पण करतात. आता त्या म्हणतात की माझं 1-1 दीड तास ध्यान लागतं, पण मी त्यांना पुन्हा सांगत असतो की तुमचा संसार व्यवस्थित करून मग तुम्ही हे सगळं करा. एकच गंमत सांगतो, म्हणजे साऊथ इंडियात पैसा काय असतो हे तुम्हाला कळावं म्हणून त्यांच्या मुलाचं लग्न होतं, आणि नेमकी सून जी होती त्यांची, ती सून सॉफ्टवेअरमध्ये इंजिनियर होते, सॉफ्टवेअरचं काम करणारी, IT फील्डमध्ये काम करणारी होती. तर सासूबाई म्हणजे आमच्या रागिणीने आधीच सुनेला सांगितलं बिफोर मॅरेज की तू कशासाठी जॉब बिप करते. मग ती म्हणाली सर की मम्मा व्हॉट कॅन आय डू, तुम्ही जॉब सोडून दे. मग ती म्हणली तू असं कर, थोड्या दिवशी माझ्याकडे ये. तर थोड्या दिवसांनी ती सहज होणाऱ्या सासूला भेटायला गेली, मम्माला. तर त्यांची एक तिथे बिल्डिंग होती स्वतःची. त्या बिल्डिंगमध्ये तिने सगळी सॉफ्टवेअर कंपनी उभी केली. सुंदर असे टेबल, त्या टेबलावर प्रत्येक ठिकाणी लॅपटॉप, सध्याच्या अत्याधुनिक काळात ज्या काही गोष्टी लागतात, ज्या US मध्ये असतील, ज्या न्यूयॉर्कला असतील, कॅलिफोर्नियाला असतील, त्या सगळ्या गोष्टी तिच्या टेबलवर हजर. असं तिने दिलं. तिला जाताना ती म्हणली आता घरी जाताना अशी जाऊ नको, ती किल्ली दे. दारात ब्रँड न्यू गाडी लावलेली होती. तिच्या हस्ते उद्घाटन केलं त्या गाडीचं, आणि ती गाडी घेऊन घरी गेली. घरी गेल्यावर तिने सहज पाठीमागे एक बॅग पडलेली होती, तर तिने ती बघितलेली नव्हती. आणि त्यावर 1-2 फुलं ठेवलेली होती आणि एक स्वामींचा फोटो ठेवलेला होता. म्हणून ती बॅग उचलायला गेली. ती बॅग तिला जड वाटली, पण तिने आता घरीच आत तिच्या बंगल्यात जाऊन बघावी म्हणून तिने ती बॅग तशीच उचलली. फुलं ती घेतली, स्वामींचा फोटो घेतला, तिला तिने प्रे केलं, नमस्कार केला आणि ती घरात गेली. बॅग उघडून पाहिली तर त्यात 5 किलो सोन्याच्या विटा ठेवलेल्या होत्या. आणि हे सगळं ऑफिशियली आहे, म्हणजे ब्लॅकचा पैसा, नंबर 2चा पैसा असं नाही. तर अशी श्रीमंती काय एका ठिकाणी लाभलेली असते. आणि साऊथ इंडियात
असं बऱ्याच ठिकाणी असू शकतं. परंतु त्या आता त्यांचा मला एक फोन आला होता, एक 10-12 दिवस किंवा 15 दिवस झाले असतील. त्या म्हणाला, काका मी आता 1.5 तास, त्यांना आता मराठीतून चांगले यायला लागलेले आहे, पण त्या जास्त करून इंग्लिशमध्ये बोलत असतात. ते कदाचित साऊथ इंडियात कोईम्बतूरला कदाचित तमिळ, तेलुगू वगैरे अशी काहीतरी लँग्वेज असेल त्यांची. तर त्या वेळेला आता मी 1.5 तास माझं ध्यान लागतं. आपण म्हटलं घरी नवऱ्याला आणि बाकीच्या सगळ्या लोकांनी सांभाळत जा. नाही म्हणलं ते सगळं करते मी आणि रात्री ध्यानाला बसते. तर असं कुठेतरी पाहिलं मलाही बरं वाटतं. अरे आपल्या मठातले काही जण ध्यान दररोज लावतात बरं का. आपण कुठे किंवा माझ्या आसपास शेजारी बाजूला बसत असतात. आम्ही पुढच्या लाईनीत साधारणतः पुढच्या 2 लाईनीमध्ये साधारण आमची लोक असतात. अलीकडेच मी जरा माझ्या बॅकेटच्या प्रॉब्लेममुळे मागे खुर्चीवर बसायला लागलो. पण एक 8:30 ते 9 या वेळात आपला जप असतो. पण त्यावेळेस जर कुणी व्हॉट्सअपवर असेल, कुणी मोबाईल घेऊन काही करत असेल, कुणी एकमेकांची काही गप्पागोष्टी करत असेल, ते बरं वाटत नाही मला. की अरे हजारो मैल दूर असलेली लोक ध्यानाला बसतात. एखादा फोन मला शिकागो, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क किंवा सॅन फ्रान्सिस्को किंवा तिथे सूर्य कधी दिसत नाही फिलिपाईन्स, तिथून मला एखादा फोन होतो, काका आता आमचं ध्यान लागतं बरं का. असं वाटतं आपल्या आसपासची शेजारी बसलेल्यांचं काय. माझ्या शेजारी ते 20 वर्ष बसलेले असतात. पण असं कुठेतरी वाटतं की ते ध्यानाला नाही बसावेत, पण निदान 8:30 ते 9 या वेळात आपण शांतपणे जप करावा, प्रेमाने करावा. 8:30च्या आधी तुम्ही इथं 4ला येऊन बसा, 4 ते 8:30 पर्यंत गप्पा मारा. किंवा सकाळी मठ 7ला उघडतो, 7 ते 1 वाजेपर्यंत गप्पा मारा. 1 नंतर स्वामींची योगक्षेमाची वेळ असते. त्यावेळेत फक्त आपण देवाला त्रास होऊन थांबू नये. योगक्षेम म्हणजे काय हे मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. मी फार पूर्वी म्हणजे माझ्या कॉलेज लाईफमध्ये मी 4-5 ग्रंथ वाचलेले होते. त्या ग्रंथाची मला आठवण झाली. त्याप्रमाणे मी 1:30 ते 4 ही वेळ देवाला कुठलाच त्रास देत नाही. कारण की त्याची योगक्षेमाची वेळ असते. तर देव झोपतो असं नाही. ते योगक्षेम म्हणजे काय हे तुम्हाला मी पूर्वी बरेचदा सांगितलेलं आहे. आता त्यात वेळ घालवत नाही. तर तेवढा एक अर्धा तास तुम्ही जर स्वामींना प्रेमाने देऊ शकत नसाल, आपल्या अंतःकरणापासून स्वामींना जर हाक मारू शकत नसाल, तर काय उपयोग आहे असं मला वाटतं. जर हजारो त्या फिलिपाईन्समध्ये जिथे सूर्यप्रकाश दिसत नाही अशा ठिकाणची मुलं, जर मॅरिड मुलं, लाखोनी संपत्ती आहे, गडगंज श्रीमंती आहे, ती जर मुलं ध्यानधारणा करत असतील, ती जर मुलं दररोज आपली स्वामीत्वची नवरा बायको प्रेमाने वाचत असतील, तर आपण कुठे, आपले सवंगडी कुठे, आपला मित्रपरिवार कुठे, असं मला वाटतं. मी असं म्हणत नाही की तुम्ही 24 तास काही जप मागून बसा, 24 तास एखादा ग्रंथ करून बसा, अजिबात नाही. 10 मिनिटं करा, पण प्रेमाने करा. प्रेमाने स्वामींना हाक मारा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपलं हृदय सगळं स्वामींच्या प्रेमाने ओथंबून व्हायला पाहिजे. आपल्या हृदय स्वामी घेऊन बसायला पाहिजे. आपल्या हृदयातल्या त्या स्वामीच्या सिंहासनावर स्वामीचे चरण कमल उमटायला पाहिजे, तर स्वामी. नाहीतर बाह्य गोष्टी किती मिळवलं तरी त्यात सुख समाधान नसतं. लाखोनी पगार मिळाला तर उद्या पॅकेज आणखीन मोठं पाहिजे, मग आणखीन 10 गोष्टी मिळाल्या तर आणखीन काहीतरी पाहिजे. ते पाहिजे 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 ही पूर्वी किराणामालाची यादी असायची, जी वाण्याला म्हणजे किराणामालाच्या दुकानात दिली जायची. आणि मग तो त्या यादी मग 1 ते 10 तारखेपर्यंत किराणामालाच्या दुकानात त्याचं डोकं दिसायचं नाही, एवढा तो बिझी असायचा. तो काटा फटाफटा फटाफटा आपटायचं त्या टेबलावर. इतकं गिऱ्हाईक त्या सुरुवातीला 10 दिवसात असायचं. आता ते दिवस गेले. आता कॉल केला की डीमार्टमधून किंवा कुठल्याही मॉलमधून कुठलाही माल घरपोच मिळतो. कुठं जायची गरज नाही. किराणामालाची यादी नको. जे मागेल त्याविषयी मिळतं. सकाळी दूध पण मिळू शकतं, ब्रेड पण मिळू शकतो, आणखीन काय तुम्हाला बटर पाहिजे ते मिळू शकतं, अमूलचं पाहिजे का कुठं चॉईस परत असतो, वाटेल ते तुम्हाला मिळू शकतं. परंतु तो जो काळ होता की पगार झालेला आहे, 300 रुपयेच पगार आहे, 400 रुपयेच पगार आहे, तर पहिला किराणामाल भरायचा बरं का. मग त्या किराणामाल दुकानाला हो शेट ते असं करा, मागच्या वेळी ते 80 रुपये जमा करा आणि यावेळी ते पुढच्या महिन्यात. तो आनंदही बरोबर म्हणायचा. ते एक वेगळ्या प्रकारचा संवाद होता, वेगळ्या प्रकारचं प्रेम होतं.
त्या किराणामालाच्या दुकानाला आपल्या घराची सगळी परिस्थिती माहिती असायची. त्या किराणामाला दुकानदाराची परिस्थिती काय ही आपल्याला माहिती असायची. असं एकमेकांविषयी समाजात प्रेम होतं. ते प्रेम सगळं आटून गेलेलं आहे. आता फक्त पैशाचा खेळ सुरू झाला. एक कॉल केला की सगळं हजर. त्या भूतनाथाच्या वर झाली आपली परिस्थिती. पण आपल्यातला देव गेला आणि आपल्यात भूत निर्माण झाली. आपल्यातला देव गेला आणि आपल्यात भूत निर्माण झाली. का आता सगळ्या गोष्टीची उपलब्धता झाली. सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल झाल्या. त्या होऊ देत अवेलेबल, पण आपले पाय जमिनीवर पाहिजे. आपण डाऊन टू अर्थ पाहिजे. आपण प्रेमाने एकमेकांशी बोललं पाहिजे. आपण लक्ष्मी आहे म्हणून त्याचा उन्माद पण होता कामा नये. त्याची वेगळ्या भाषेचा काय त्याची मस्ती पण येता कामा नये. लक्ष्मी ही चंचल असते हे आपल्याला लहानपणापासून माहीत असतं. आज तुमच्या खिशात लाखोनी पैसे असतील, उद्या 1 रुपयासाठी तुम्ही माग झालेला. आज माझा खिसा लाखो रुपयाने भरलेला होता, पण आज माझ्याकडे 10 रुपये नाही. हे शल्य असतं. असं होऊ शकतं. काय समाजात होईल, काय कुठं काय होईल हे सांगता येत नाही. लोकांना वाटेल मी पुन्हा त्याच गोष्टी रिपीट करत असतो. पण मला असं नेहमी वाटतं की मी लोकांच्या गोष्टी सांगण्यापेक्षा स्वतःचं काय घडलं तर स्वतःचं जीवन ते जरा उघडपणे सांगायला काय घाबरायचे. स्वतः ते भोगलेले, स्वतः पाहिलेले. पुणे शहरामध्ये आमच्या वडिलांनी खरेदी केलेली 76 एकर जमीन होती. पुणे शहरामध्ये त्याला सिटी एरिया आपण म्हणतो, गावठाण एरिया म्हणतो. त्यातली अर्धा एकर जमीन आमची राहिलेली नाही. बरं झालं ती गेली सगळी, स्वामी मला भेटले. हा मला आनंद आहे. ते 76 एकर जमिनीच्या मागे मी पळत सुटलो नाही. ते ही मिळू का ती मिळू का ती मिळू, सोडून दिलं. सोडून द्या, स्वामी आहेत आपले मोठे. एका क्षणात तो विचार करा, सोडून दिलं सगळं. ती कागदपत्र सगळी उचलली, आमच्या भावाकडे देऊन टाकली. तुला काय गोंधळ घालायचं घाल, पुढे सही पाहिजे, माझी सही घे, किती पैसे मिळाले ते तुझ्याकडे ठेव आणि तुला काय करायचं कर. तुला वाटलं तर समजा खूप पैसे मिळाले तर त्यातले तुला काय श्रीधरला पुढे द्यायचे असले दे, नाही तर नको देऊ. तो माझा हिस्सा नाही, माझी स्वामी आहे. कारण मला त्याला काही वाटलंच नाही. अरे त्यांनीच दिलं होतं, त्यांनीच काही कारणामुळे काढून घेतलं असेल, नको म्हणलं असेल. तू माझी भक्ती कर, माझी भक्ती करून बघ, तुला सगळं ऐश्वर्य देतो. आज आपल्या वाटत काय कमतरता आहे. तर मगाच्या त्या कोयमतूरच्या रागणीचं सांगायचं राहिलेलं नाहीये, ते कॅरी फॉरवर्ड आहे अजून. तर तिला आणि तिच्या आईला, एकटे तिला नाही, तिला आणि तिच्या आईला दोनदा इथं साक्षात अन्नपूर्णा भेटलेली. हिरवीगार साडी घातलेली, हातात हिरव्या बागड्या, आणि ती अहोरात्र इथं अन्न देत होती. तर हे मला त्यांनी सांगितलं हा किस्सा. अहो काका आत्ताच अन्नपूर्णा इथे दिसली. आणि नंतर मला बऱ्याचदा म्हणजे 4 वेळा आजपर्यंत माझ्या जीवनात असं झालं की या कोपऱ्यात बसून किंवा आपल्या प्रसादाच्या ठिकाणी अन्नपूर्णा मी 4 वेळा पाहिलं की ते सारखं या ठिकाणी पुरवठा करत होती. देणारे स्वामी आहेत, त्यांच्या हातात अन्नपूर्णा आहे. तर ते देणारे ते आहेत. फक्त देणारे ते हात हजारो, दुबळी माझी झोळी असं होता कामा नये. तिथं कशाची स्वामी कमतरता करत नाही. प्रसाद भरपूर असतो, फुलं भरपूर असतात, हार भरपूर असतात. स्वतः चौघडा वाजवायला या ठिकाणी आम्ही कोणालाही फोन करत नाही, कोणाला बोलवत नाही. तर स्वतःहून येतात. दर गुरुवारी सकाळी चौघडा वाजवतात. मग ते गीत आहे, तुझे पोवाडे गातील फुडती तोफांचे चौघडे. तर या तोफांचे चौघडे स्वामी ते गात असतात. तर हे कोण करतं? हे आपण करत नाही, हे मी करत नाही, काकू करत नाही, श्रीधर नाही, प्रज्ञा नाही, समीर नाही, शीतल नाही, कोणी करत नाही. हे स्वामी घडवतात. आपल्या अजून आयुष्यात काय पाहिजे? मला आठवत नाहीये. आज 2 किस्से असे घडले, मला आठवलं तर मी नंतर सांगेन. मी लक्षात ठेवलं होतं, त्या गोष्टी जरूर सांगू आपण, पण मी विसरलो. मला असं वाटतं की सकाळी होते ते दीपक जाधव, संतोष जाधव आले होते. त्यांना काही पैशाची अडचण होती, तर ते नाव मी विसरून जा. पण ते म्हणाले गेल्या गुरुवारी आलो आणि सहज असं वाटलं आपल्याला एवढ्या पैशाची अडचण आहे आणि त्यामुळे आपण खूपच अडचणीत आलेलो. पण ज्याच्याकडून त्यांना येणं होतं तर त्याकडून पैसे नव्हते. तो जर बिचारा काय करणार. पण ज्याच्याकडून येणं होतं त्याला 49 CR, आकडा नेमका आपल्याच बिल्डिंगचा 49 CR, आपला घर नंबर 49. त्याला 49 CR मिळाले. त्याने
व्हॉट्सअपवर फोटोच पाठवला त्यांना आणि त्याला 49 CRच्या पुढे माझे काय 1 CR तुमच्याकडनं येणार फक्त जे 1 करोड रुपये त्यांना स्वामीकडून मिळणार ते मी बोललो नाही. स्वामीने मला लगेच दिलं. 3 वर्ष रखडलं होतं त्यांचं काम. 3 वर्ष रखडलं होतं. 3 वर्ष त्यांचं काम रखडलेलं होतं. 3 वर्षांनी त्यांचं काम झालं. तर असे मग एक गुरुवारमध्ये त्यांचं काम झालं. असे 2-3 किस्से आता असे घडले की आले आणि काम झाले, आले आणि काम झाले. पण पुन्हा मला आपण जागेवर यायचंय की केवळ तुमच्या संसारातल्या गोष्टी पूर्ण व्हाव्यात याबद्दल वादच नाही, व्हाव्यात, पण लक्ष परमार्थाकडे असतात. यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. यासाठी हा मठ आहे हे मी 1000 वेळा सांगत असतो. आणि पुन्हा ते मगाशी सांगितलेलं पुन्हा माझ्याकडनं रिपीट होत आहे. तर ते तुमच्या अंतःकरणात तुमच्या मनात कुठेतरी ठसावं म्हणून सांगतोय की संसार असाच आहे, तोकडा आहे. डोक्यात घेतलं तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतलं तर डोकं उघडं पडते. थंडीचं काय जात नाही. मग किती ऊब पाहिजे आपल्याला कळत. माझी सुद्धा अशी गंमत होती. ते थंडी वाजायला लागली मला. खूप थंडी पडली की मला सहन होत नाही. त्याचं कारण मला 3, 3.25, 3.5 वर्षापूर्वी नागिन झाली होती. त्या नागिनीची आग माझी अजूनही होती. काकू मला नेहमी म्हणते किंवा आपण मला नेहमी तर तुम्ही स्वामीला सांगा. स्वामीला तर नागिन झाली सांगू का आणि त्याची आग होती असं सांगू का. त्यानंतर काय ना तुझं त्रास होतो. मी स्वामीला खूप घाबरतो. कारण पुन्हा एक आठवण सांगतो, पुन्हा सांगितली जाते. एकदा असं गुरुवारी तर तीर्थ द्यायला उभा होतो. आज सकाळी जसा उभा होतो तसा एका गुरुवारी तीर्थ द्यायला उभा होतो. नंतर माझ्या जवळचे काहीतरी सवंगडी आले. हा आला, तो आला, ती आली. तर मी उगाच अरे बरं का पाठपूर दुखतीवर का उभं आवाज नाही मला. याला सांगितलं, तिला सांगितलं. पुन्हा असं 2-3 वेळा माझ्याकडनं घडलं की आज पाठपूर दुखती बरं का. आता जवळच्या लोकांना आपण सांगणारच ना, प्रेमापुढे बोललो. स्वामी पाठवून जरा वेगळ्या आवाज मिळाले, काय रे पाठ दुखते का रे, असा तपापलो. अरे बापरे मला नाही स्वामी तेव्हापासून पाठ दुखते. मी सांगायचं बंद केलं, घरातही सांगत नाही. जर मला खरंच डॉक्टरांनी विचारलं, कारण आपल्या मठात 16 डॉक्टर सेवेला असतात. आपल्या मेडिकल कॅम्पला इंदिरा मोफत आरोग्य शिबिरला आपल्याकडे 16 डॉक्टर्स आहेत. सगळे MD MS अशा कॅटेगरीचे आहेत, अशा लेवलचे आहेत. कोणी डॉक्टर ऑफ मेडिसिन असेल किंवा कोणी डॉक्टर ऑफ सर्जन असेल, जो तो आपापल्या क्षेत्रामध्ये आयुर्वेदमध्ये आयुर्वेदवाले, होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथीवाले असे पारंगत असलेले डॉक्टर्स आपल्याकडे आहेत. गॅनिकमध्ये डॉक्टर संकपाळ आहेत, त्यांची मिसेस आहे प्रीती संकपाळ, अमित संकपाळ. आर्थोमध्ये डॉक्टर शेखर माळवे आहेत, ते बिचारे मिरजवरून येतात आपल्याकडे सेवेला. तर असे काही डॉक्टर्स आपल्याकडे असतात. तर ते डॉक्टर मला कधीतरी मेडिकल कॅम्पला आवडून सगळेजण डॉक्टर विचारतात का पाठ दुखायची बरी आहे का. थांबा जरा, मग बाजूला होता आपली पाठ दुखती की नाही मला विचारा दुखती की नाही. माझं मला कळत नाही. ज्यावेळेस स्वामी कळले, ज्यावेळेस परमार्थ कळला, त्यावेळेस मला पाठ दुखती की नाही कळत नाहीये. म्हणजे शरीरापासून काही अंश तरी मी अलिप्त आहे. तसं मग ते नागिणीमुळे आग होती कुठं सांगू. पण ते काही वेळेस खूपच थंडी वाजायला की पांघरून ओढतो जरा थंडी जावे म्हणून. मला असं वाटतं आपली उंची वाढली का काय, कारण ओढलं तर पाय उघडे पडतायत आणि खाली धरलं तर डोकं उघडं पडतंय. तर उंची काही वाढत नसती. मनाची उंची स्वामी वाढवायचा प्रयत्न करत असतात माझ्या मनाची म्हणा, अध्यात्माची म्हणा. पण अशा काहीतरी गमती होतात. तर असा संसार असतो, तो कधी सुखाने राहू शकत नाही. मग परमार्थ करा. म्हणून प्रपंच परमार्थ एकुची झाला असं आपल्या आयुष्यात घडलं पाहिजे. आणि ते कसं घडेल तर या मठात घडेल. कसं घडेल ते तर मला स्वामी माझ्याकडनं ते बदलून घेत आहेत. तुम्हाला मी शेअर करतोय, तुमच्याशी मित्रत्व साधतोय, फ्रेंडशिप साधतोय. त्यातून हे सगळ्या आनंद व्हावा अशी माझी त्यामागची भावना असते. आता आपण पुढच्या अध्यायाला सुरुवात करूया. श्रीमद भागवत महापुराणे पारमहंस संहिताया चतुर्थस्कंदे दक्ष यज्ञ विध्वंस नाम पंचमोऽध्याय अथ षष्ठोऽध्याय. मैत्रोवाच अथ देवगणाः सर्व रुद्राणिकेः पराजिताः विलपट्टशनी स्त्रीची गदा परिगमुद्गरे. मैत्री ऋषी पुन्हा आपल्या विदुराला या गोष्टी सांगतायत. ती कथा पुढे सांगितली जाते कॅरी फॉरवर्ड होती. जी कथा आज परीक्षित राजाला शुकमुनी सांगतायत. तीच कथा आज
तुमच्यातलाच एक मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. तर रुद्राच्या या सगळ्या सेवकांनी वीरभद्राच्या आधिपत्याखाली जो शंकराच्या जटेतून निर्माण झालेला आहे. शंकराने मगाशी सांगितल्याप्रमाणे आपली जटा आपटलेली आहे, त्यातून हा वीररुद्र किंवा वीरभद्र हा निर्माण झालेला आहे. हे आपण मगाशी पाहिलेलं आहे. तो श्लोक असा होता मगाचा, वृद्धाच्युतोष्टो पुटः तद्रुजटी जटा तडी स्त्री तटो ग्रे रिष्मं किशम. तर त्यांनी जटा आपटलेली शंकराने. उत्कृत्य रुद्रा सस्तो स्थिती हसन गंभीर नाद विसर्जम तांबोई. आणि गंभीर नाद असा निर्माण झालेला आहे, मोठा गडगडाट झालेला आहे आणि मोठा हास्य करत जणू काही तांडव नृत्य करत ती शंकराने जटा आपटलेली आहे. आणि ती पृथ्वीवर आपटता क्षणी त्यातून वीररुद्र निर्माण झालेला आहे, म्हणजे तो वीरभद्र हा निर्माण झालेला आहे. आणि त्यांनी या दक्षाच्या सगळ्या सैन्याचा पराभव केलेला आहे, त्या ऋग्विजांचा पराभव केलेला आहे, त्याच्या सगळ्यांचा नाश करून हा वीरभद्र शेवटी दक्षाचं मुंडकं त्यांनी कापलेलं आहे, त्याचं शिरच्छेद केलेलं आहे. त्याचं मुंडकं धडापासून त्याचं शिर या वीरभद्राने धडापासून त्याचं शिर वेगळं केलेलं आहे. ते तुटत नव्हतं, परंतु त्यांनी सर्व शक्तीपणा लावून ते जसं यज्ञामध्ये यज्ञ प्राण्याला आहुती दिलं जातं तसं त्या दक्षाचा शिरच्छेद करून ते त्यांनी त्या यज्ञात टाकलेला आहे. आणि तो तडक आपल्या गुरूंकडे, आपल्या आदिनाथांकडे, आपल्या महादेवाकडे तो निघालेला आहे, असं आपण पाहिलेलं होतं. आणि आता तो रुद्र सगळ्या देवांचा पराभव करून तो लगेचच निघालेला आहे आणि तो ब्रह्मदेवाकडे निघालेला आहे. त्यावेळेस त्याचे जे सगळं सैन्य होतं त्या सगळ्या सैन्याच्या हातात शंकराचं अत्यंत प्रिय असं त्रिशूळ होतं, खडग होतं, गदा होती, परीघ होता आणि मुद्गर होतं. भगवान ब्रह्मदेव आणि सर्वांतर्यामी श्री नारायण हे आधीच काहीतरी महाभयानक घडेल, काहीतरी उत्पात घडेल, काहीतरी अपशकुन घडेल अशा भावनेने साक्षात भगवान ब्रह्मदेव आणि सर्वांतर्यामी श्री नारायण हे त्या दक्षाच्या यज्ञात गेलेले नव्हते. उपलभ्य प्रेवैत्य भगवान संभव नारायणस्य विश्वात्मा. जो नारायणाशी विश्वात्मा, जो विश्वात्मा असा जो नारायण आहे असा तो न कस्या ध्वरमयुत असा तो सगळ्याचा विश्वात्मा असलेला सर्वांतर्यामी असा जो नारायण होता. नारायणाचे विश्वात्मान तर तो श्री नारायण, सर्वांतर्यामी श्री नारायण या दक्षाच्या यज्ञात काहीतरी वाईट घडेल, अपशकुन घडेल, काहीतरी उत्पात घडेल म्हणून तो गेले. हे दोघेही ब्रह्मदेव आणि श्री नारायण गेलेले नव्हते. आणि यज्ञातील जो हविष्यान्नाचा भाग असतो तो मुद्दाम दक्षानी या या दक्षानी म्हणजे सासऱ्यानी आपल्या जावयाला म्हणजे शंकराला दिलेला नव्हता. आणि त्याने एक फार मोठा घोर अपराध केलेला होता. परंतु यावेळेस मैत्री ऋषी असं विदुराला सांगतात की असं जरी असलं, खूप क्रोधायमान जरी, तांडव नृत्य करणारे जरी भगवान श्री शंकर असले, भगवान श्री हे आदिनाथ असले, तरीही ते तेवढेच प्रेमळ आहेत, तेवढेच कोमल आहेत, तेवढेच लवकर प्रसन्न होणार आहेत. म्हणून एका बाजूने ते भोलेनाथ पण आहेत, ते आदिनाथ पण आहेत आणि भोलेनाथ पण आहेत. तर ते लवकर प्रसन्न होतील या भावनेने तुम्ही सगळेजण त्यांचे चरण धरा आणि त्यांना प्रसन्न करून घ्या. आणि म्हणून सगळे तिकडे गेलेले आहेत. दक्षाने काही अपशब्द या भगवान शंकरांना त्यावेळेस वापरले होते. दक्षाच्या यज्ञामध्ये ज्यावेळेस सती आलेली आहे, दक्षाची मुलगी ज्यावेळेस दक्षाच्या आपल्या वडिलांच्या, आपल्या बाबांच्या यज्ञामध्ये आलेली आहे, त्यावेळेस सगळ्या मुलींचं यथोचित स्वागत, सगळ्या जाव्यांचं यथोचित स्वागत या दक्षाने केलेलं होतं. सगळ्यांचे आल्या त्यांना मान देऊन त्यांचा योग्य तो मान करून त्यांना स्वागत त्यांचं केलेलं होतं. त्यांना काही भेटी दिलेल्या होत्या, त्या भेटी देऊन त्यांचं स्वागत करून त्यांना आत बोलवलेलं होतं.
आणि सती आल्यावर मात्र आपला जो जावई गळ्यात सगळ्या मुंग्यांच्या माळा घालून निघतो, जो भूतनाथ आहे, आशाच्या पत्नीचा, जरी ती माझी मुलगी असली तरी आशाच्या पत्नीचा काय स्वागत करायचंय म्हणून तिला त्यांनी तिरस्कार केलेला होता, त्यावेळी त्यांनी पाहिलेलं नव्हतं. हे सगळं भगवान शंकरांच्या डोक्यात घुमत होतं आणि त्यांनी काही दुर्वचनं म्हणा, काही अपशब्द म्हणा या शंकरांना वापरलेली होती आणि त्यामुळे सुद्धा भगवान शंकर हे नाराज झालेले होते. पण हा यज्ञ तर पूर्ण व्हायला पाहिजे, यज्ञ हा अधुरा राहता कामा नये आणि म्हणून हे सगळे हा यज्ञ पूर्ण करावा अशी विनवणी करायला भगवंताकडे गेलेले आहेत. मग त्यावेळेस ब्रह्मदेव आहेत, भगवान श्री नारायण आहेत, असे सगळे गेलेले आहेत आणि भगवंताला कसं शांत करावं हा ब्रह्मदेव आणि श्री नारायण विचार करत करत गेलेले आहेत. सगळे देव त्या ठिकाणी जमलेले आहेत. मग पुढे अनेक देवदेवता सुद्धा जमलेले आहेत आणि ब्रह्मदेवांच्या बरोबर आपल्या सगळ्या पितरांना, पितृलोकातल्या सगळ्यांना घेऊन हे सगळेजण शंकराच्या निवासस्थानी म्हणजे कैलास पर्वतावर निघालेले आहेत आणि अशा पर्वतश्रेष्ठ जो आहे अशा कैलास पर्वतावर सगळे निघालेले आहेत. त्या कैलास पर्वतावर अनेक सिद्धयोगी बसलेले आहेत, अनेक मुनी आहेत, अनेक जण मंत्र जपतायत, अनेक जण तप करतायत. असे हजारो वर्षापूर्वीपासून तप करणारे, जप करणारे, तपश्चर्याबरोबरच काही मंत्र करणारे, काही योग करणारे, काही यज्ञ करणारे त्या कैलास पर्वतावर बसलेले होते. सगळ्यांना सिद्धी प्राप्त झालेली होती आणि जन्मतः सिद्ध प्राप्त झालेल्या सगळ्यांकडून अशा ठिकाणची सेवा भगवंताची त्या ठिकाणी घडत होती. तिथे देव नेहमी भगवंताच्या या आदिनाथांच्या शंकरच्या सेवेला कायमचे उपस्थित राहत असत. त्या ठिकाणी या कैलास पर्वताची सगळी शिखरं जर पाहिली तर ती सगळी या देवांना शिखरं जी कैलास पर्वताची होती ती अनेक रत्नांनी भरलेली होती. शिखरं म्हणजे रत्नांची शिखरं होती आणि अनेक रत्नांच्या शिखरांमुळे ती रंगीबेरंगी अशी दिसत होती. अनेक प्रकारची वृक्ष वेली त्या ठिकाणी होत्या, अनेक प्रकारचे पशु पक्षी त्या ठिकाणी होते, अनेक निर्मल पाण्याचे, शुद्ध पाण्याचे, मिनरल वॉटरचे झरे त्या ठिकाणी आपोआप वाहत होते आणि सुंदर असा तिथला एकंदर परिसर होता. मोरांचा सुंदर असा केकारो त्या ठिकाणी ऐकायला येत होता. ज्या ठिकाणी मोरांचं वास्तव्य असतं, ज्या ठिकाणी मोरांचा केकारो असतो त्या ठिकाणी भगवंत असतो असे यात सांगितलेलं आहे. मयूर केकाभिरुतम मदांधाली विमुच्छिरतम पालविते रक्तकंठानाम विदित्वेच पतत्रीनाम. तर असा त्या मोरांचा किलबिलाट, त्या मोरांचा केकारो या ठिकाणी निनादत होता असं व्यासांनी या मैत्र ऋषींच्या मुखातून विदुराला सांगितलेलं आहे. एक जाता आठवण म्हणून सांगतो. नसरापूरच्या पुढे त्या ठिकाणी आपण एक 3-4 वर्षापूर्वी मेडिकल कॅम्प घेतला होता मार्गस्ती गावात. त्याच्या अलीकडे आडोली नावाचं गाव आहे. तिथे एक छोटंसं एक शेती असावी म्हणून माझी इच्छा होती. म्हणून 1-2 एकरचं माझं शेत आहे. दरवर्षी 5-5.5 पोती मला तिथला तांदूळ यायचा. पण हे 3रं वर्ष झालेले, 2 वर्ष झाली, हे 3रं वर्ष चालू होतं की तिथं कुणी शेती करायला जावत नाही, कारण अनेक मोरांचं तिथं सुरसुराट झालेला आहे. पण आता हे वाचल्यावर मला बरं वाटलं की ज्या ठिकाणी भगवंताला पवित्र जागा वाटते त्या ठिकाणी मोर असतात आणि त्या ठिकाणी मोरांचा केकावर चालू असतो. म्हणजे आपली जागा मोरांना निश्चितच आवडली असेल आणि त्यांना कळत असेल अरे स्वामींच्या भक्तांची जागा आहे, स्वामी भक्तांची जागा आहे, मग इथं आपलं राहायला स्थान उत्तम आहे म्हणून ते आले असते. म्हणजे आपल्या जागेत मोर का मग आमच्या त्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्या परिसरातल्या मला नावाने, मी पर्सनली कोणाला जरी ओळखत नसलो तरी त्या पंचकोशीमध्ये जेवढी गावं आहेत तेवढे मला पर्सनल सगळेजण अख्खे गावाच्या गाव मला ओळखतात. तर मी सगळ्या त्या भागातल्या लोकांना सांगितलं अरे कुणीतरी शेती करा. मग सगळे मला ते मोर सगळे खाऊन टाकतात, काहीच येत नाही. मग
2 वर्षांपूर्वी तिथला आम्ही शेत केलं होतं. तर त्यावेळेस नांगरट झाली किंवा काकरबाळी झाली किंवा भात लावला गेला. उत्तम प्रतीचं रत्नागिरी 24 आम्ही भात लावला, काही थोडा इंद्रायणी लावला, पण हातात फक्त 15 किलो तांदूळ आला, 15 किलो भात आला. हे हसायला लागल्यावर काय तुम्ही एवढे कष्ट करता 15 किलो, अगं 15 किलो सुद्धा आपल्याला महत्वाचं असं मला वाटतं, पण हिला कुठं सांगत बसा म्हणलं जाऊ द्या, 15 किलो तर 15 किलो ठीक आहे म्हटलं. तर मी त्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं मला नाही मिळालं तांदूळ तेच झाले, पण तुम्ही शेत करा, मोराने खाला तर खाऊ दे, तुमचं काय जाते म्हणलं. पण तरी कोणी करायला तयार नव्हतं. मग त्यांनी जशी काय कॉन्फरन्स बोलवली त्या भागात मिटिंग, आणि एक दिवस त्यांनीच मला कॉल केला. आणि जेवढे अपेक्षित दुसऱ्याची शेती करणारे जेवढे शेत कामगार होते, शेतमजूर होते, तर सगळ्यांनी मला एकत्रित कॉल केला. कॉन्फरन्स कॉल म्हणूयात आपण, त्यांना सुद्धा माहीत नसेल तर तुम्हाला लवकर कळवा म्हणून तुम्हाला सांगितलं. कॉन्फरन्स कॉल केला आणि सगळेजण माझ्याशी बोलले. तेव्हा महाराज, आता मी महाराज गरज कोण नाही रे बाबा, ते मला म्हणाले बाबा प्रेमोबडी म्हणाले असतील, मी कुठला आलाय महाराज. मग मला त्या याचा आठवतं, जोहार माय बाप जोहार रे, तुमच्या उट्ट्याचा मी महार रे, तुमच्या उट्ट्याचा मी महार रे, जोहार माय बाप जोहार रे. आमचा जोहार मायबाप म्हणून तो तिथे पांडवाईच्या दारात म्हणत असतो, अरे मी तुमच्या उट्ट्याचा महार आहे, कुणी मला काही म्हणू देत, तुमचे उट्टे 4 खरकट मला 4 घास मिळाले मला आनंद आहे, असं तो म्हणतो. तशी आमची अवस्था, कुठल्या महाराज कुठलं काय. तर तुमच्या उट्ट्याचा मी महार रे, तुमच्या उट्ट्याचा मी महार रे, तुमच्या उट्ट्याचा मी महार रे, जोहार माय बाप. जोहार म्हणजे सलाम करणे, जो आपल्याकडे जाती पातीचा वाद भयंकर आहे, घराघरात होणे, रक्तात भिडलेला आहे, तो नसावा असं मला वाटतं. आपण काय सांगू नये आम्ही भारतीय आहोत, कशाची जात पाहिजे. फार फार तर मी म्हणेन तुमच्या लग्न कार्यापुरती तुमची जात वापरा, फार फार तर. पण इंटरकास्ट तरी मला काय वाटणार नाही, वाटतही नाही. आता आमच्या मुलांनी नाही केलं, आमची मुलं विक्रीत होते मला. पण आता नाही, मागचं सांगतोय. तर जात ही आपल्या घरापुरती मर्यादित असावी, बाहेर आपण भारतीय म्हणून जगलं पाहिजे. वी ऑल आर इंडियन असं आपण जगतच नाही अजून आपल्यात. आणि त्यात राजकारणी लोकांनी आणखीन त्यात भर टाकली, महाभाग अमुक जातीसाठी, तो भाग तमुक जातीसाठी. जातीवाद वाढवायचा का संपवायचा हेच मला कळत नाही. ऑल आर बॉर्न इक्वल कधी आपल्या मनात धारणा येणार आहे. मग तो अमेरिकेतला असला काय, लंडन मधला असला का, भारतातला असला काय, तो माणूस आहे ना. महाराष्ट्र कंट्रीतला असू देत, गोल्ड कंट्रीतला असू देत, पाकिस्तान मधला असू देत, नंतर श्रीलंकेतला असू देत, काय चायना मधला असू देत, तो माणूस म्हणून माणसासारखं वागा ना. कशासाठी तुम्हाला त्या जातीच्या भीती पाहिजे. आणि म्हणून आमच्या मोदींनी सगळ्या जगासाठी मागितलं बरं का, एकटा आपल्या धर्मासाठी आपल्या भारतासाठी मागितलं नाही. आता विश्वात्मके देवे तेने वाघ यज्ञे तोषावे, तोषोनी मत द्यावे पसाय दान हे, लेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, जोडे वांछील तो ते लाहो प्राणी जात, जो जो वांछील तो ते लाहो प्राणी जात. ज्यावेळेस राज्याचा महाभयंकर असं भरघोर असं युद्ध संपलेलं आहे कुरुक्षेत्रावर. कुरुक्षेत्र व धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्रे व धर्मक्षेत्रे, त्याला कुरुक्षेत्र म्हणू का धर्मक्षेत्र म्हणू. म्हटलं तर धर्मक्षेत्र आहे, कारण गीता त्या ठिकाणी सांगितलेली. गीता 1 तास 27 मिनिटं सांगून द्यायला बरोबर का. गीता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला 1 तास 27 मिनिटांनी सांगितली. मला नेहमी प्रश्न पडायचा, अरे एवढी मोठी गीता आयुष्यभर अभ्यास करतो तरी त्यातलं काय कळणार, त्याचा फोन कळत नाही. पुढचं कळत तर मागचं विसरतं, मागचं लक्षात ठेवलं तर पुढचं विसरतं, अशी आमची अवस्था. आमचा मुमुक्षपणा, आमचा साधकपणा आमचा कधी संपायचा. शेवटी स्वामीला चरण जाऊन म्हणायचं, शिष्यस्तेम शाजिमाम तम प्रपन्नम. असं म्हटलं तरी काय आमच्यात फरक पडत नाही, नुसतं म्हणायचं हात लावून, पण घडतंय कुठं काय, काहीतरी बोलतच. म्हणजे अजून आयुष्याची दशाच आहे आपल्या, असं वाटतं. त्याला दिशा कधी मिळायची असं माझ्यासारख्याला वाटतं. अजून आपल्या आयुष्याच्या मायसेल्फ, मला मी म्हणतोय,
माझ्या आयुष्यातून दशाच आहे, त्याला दिशा कधी मिळायची असं मला वाटतं. म्हणून हा जो श्रीमद भागवत महापुराण हा जे शिवधनुष्य मी पेलो होतं की नाही हा विचार न करता सांगायला सुरुवात केली. म्हणजे निश्चित पूर्ण करणार आहे. 2023च्या सुरुवातीला निश्चित पूर्ण होईल. स्वामी जयंतीच्या आसपास पूर्ण होईल. पण उर्वरित जे आयुष्य माझं असेल की माझ्या आयुष्यात कुठेतरी त्याची दशा नको व्हायला, त्याला दिशा मिळायला पाहिजे. म्हणून मला काही उपासना करावी लागेल, काही आराधना करावी लागेल. त्यासाठी मला काही वेळ द्यायचा आहे. ते आमचे मालक ठरवतील काय करायचं ते. पण म्हणून मला असं वाटतं की पुढे प्रज्ञा सांगेल. पण आता जे सलगपणे मे महिन्यापासून गेले 8-9 महिने सांगितलं जात आहे. 3 वर्ष हा त्यातला समजा बोल म्हणता नवीन वर्ष सुरू होईल. जान फेब एप्रिल मे महिन्याला काय वेळ लागत आहे. हे 20 साल जसं भरकन गेलं तसं आले दिवस तरी काय असे थांबण्यासाठी येतात का. दिवस पटकन मावळणार. कलियुग काय भरभर दिवस संपतो जातो. पुढचे महिने तारखा कॅलेंडर नुसते बदलत राहतो आपण. अहो आता डिसेंबर सुरू झाला, अहो संपलं 31 उलटा, अहो नवीन कॅलेंडर आणलं. चला इतकी आपण घायची माणसं. देवालाही वेळ नाही, आपल्याला वेळ नाही, काळाला पण वेळ नाही. काळ म्हणतो तुमच्यापेक्षा मलाच वेळ नाही. कारण एक चक्र मला लवकर संपवायचं. देवाला कलियुग लवकर संपवायचं असेल तर सत्ययुग यायला पाहिजे. सत्ययुगासाठी देव प्रयत्नशील आहे. त्यासाठी देवाला जे आत्मे निवडायचे ते सगळे आपल्या मठातले, हे मी तुम्हाला सांगतो. या देवाला, या स्वामी समर्थांना जे आत्म्यांची निवड करायची आहे की जे सत्ययुगात जे देवाला अभिप्रेत आहेत, जे जरुरी आहेत सत्ययुगात काहीतरी जडणघडण करायला ज्या आत्म्यांची जरुरी आहे ते आत्मे, ते परमात्मे आपल्यासारख्या मठातून स्वामी समर्थ मठ निर्माण करतात. आणि आपला मठ तर 100% आहे, त्याबद्दल वादच नाही. तर असं ही मंडळी पुन्हा त्या सत्ययुगात यावी असं देवाची रचना आहे. त्यामुळे काळ बरोबर सरकतोय. हा संधिकाळ आहे, हा संध्याकाळ आहे की ह्या संधिकाळामध्ये, कलियुगाच्या संधिकाळामध्ये आपल्यासारखे मठ, मंदिरं, मस्जिद, चर्च हे काही चांगली कामं करतात, काही समाजसेवा करतात, समाजाला उपयुक्त अशी काही सेवा करतात. मिशनरी वर्क बरोबरच म्हणजे मठ ऍक्टिव्हिटी तर आहेच आहे, पण त्यावरून मिशनरी वर्क पण चालू आहे. बोथ आर गोईंग ॲट द सेम टाइम. ओनली ध्यानधारणा मठ ऍक्टिव्हिटी असं नाही आहे, त्याबरोबर मिशनरी ऍक्टिव्हिटी पण आहे. दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या. तर असा संक्रमणाचा काळ आहे, संधी काळ आहे. या संधी काळात अशा अख्ख्या जगामध्ये अनेक ठिकाणी चाललेलं असेल. आता साधी गोष्ट बघा, आपल्याला स्वामींनी सांगितलं ब्रह्मणे नमा किंवा ओम ब्रह्मणे नमा जप करा. आपण जप करतोय, जरासं मागं रिपॅक घ्या, जरा मागं आठवून बघा, जरा फ्लॅशबॅक घ्या. मला एकाने तरी उभं राहून सांगावं आम्ही ब्रह्मणे नमा जप मनापासून करतो ना आम्हाला कोविड-19 आम्ही मेलो किंवा आमच्या घरात कोण काय त्या दुर्घटना घडली, एकही मिळणार नाही. तुम्हाला जो मनापासून करत असेल असा एकही तुम्हाला मिळणार नाही की आमच्याकडे असं घडलं, कुणीच मिळणार नाही, गॅरंटेड. कारण ते स्वामींचा शब्द होता. पण सांगितलेलं ऐकलं तर ना, आम्ही इकडं फार पोट तिडकी बसून ब्रह्मणे नावा म्हणतोय. काही जण व्हॉट्सअपवर असतात, काही जण बुलबुल बोलत असतात, जसं काय यांना बोलायला आयुष्यात वेळ मिळणार नाही. अरे फक्त अर्धे असले 5 मिनिटं आपण ब्रह्मणे नावा जप करतोय, तो तरी मनापासून करा. स्वामीने सांगितलेला आहे तो, पण स्वामी यांना किरकोळ वाटतात की काय पडायला नाही. कारण आपण स्वामीला खूप जवळचं केलेलं आहे. जवळचं करा, पण तो आदर ठेवून करा, ते पावित्र्य ठेवून करा, ते प्रेम